नामवंत चित्रकारांच्या यादीमध्ये ज्यांचं नाव अतिशय आदरानं घेतलं जातं ते नाशिककर चित्रकार शिवाजीराव तुपे, आयोजक मंडळी आणि मित्र हो. काश्मीर असं म्हटलं की पूर्वीच्या पिढीच्या डोळ्यासमोर काश्मीर की कली किंवा इतर काही गाणी यायची, पण अलीकडच्या मुलांच्यासाठी जर आपण काश्मीर असं म्हटलं तर त्यांच्या डोळ्यासमोर दहशतवादाचा थैमान हेच फक्त त्यांच्यासमोर चित्र असतं. बंदुकी, दहशतवादा, AK-47, AK-56 एवढंच फक्त अलीकडच्या मुलांना काश्मीर असं म्हटल्यावर माहिती असतं. खरं तर काश्मीरच्या संदर्भात जेव्हा विचार करतो त्यावेळेला नेहमी असा प्रश्न पडतो की आता आपल्याला स्वातंत्र्य मिळून एवढी वर्ष झाली आणि एवढ्या वर्षानंतर देखील काश्मीरचा प्रश्न आपल्याला सोडवता आलेला नाही. किंबहुना आपण ज्या वेळेला बघतो त्यावेळेला उत्तरोत्तर हा प्रश्न जो आहे हा अधिकाधिक चिघळत चाललाय असं चित्र आपल्या समोर येतं. आणि मग प्रश्न पडतो की काय नेमकं या काश्मीर प्रश्नामध्ये असं आहे की ज्याच्यामुळे हा प्रश्न आपल्याला सोडवता येत नाहीये. आपण असं म्हणतो की भारत हा बुद्धिमंतांचा देश आहे, तर मग या देशाला हा प्रश्न सोडवायला एवढी वर्ष का लागावी, असे अनेक प्रश्न आपल्या नजरेसमोर येतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काश्मीर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर काश्मीरच्या संदर्भात नेहमी अनेक ठिकाणी व्याख्यानांना जाण्याची वेळ येते आणि त्यावेळेला मी एक विधान करतो की काश्मीर प्रश्न म्हणजे काय आहे, तर काश्मीरचा प्रश्न हा भूराजकीय प्रश्न आहे. भूराजकीय याचा अर्थ त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. त्यामुळे काश्मीर प्रश्न आपल्याला समजून घ्यायचा असेल तर या भूराजकीय मधला भू म्हणजे भूगोल समजून घ्यायला पाहिजे आणि दुसरं म्हणजे काश्मीरच्या प्रश्नामध्ये असलेलं राजकारण समजून घ्यायला पाहिजे. पण सगळ्यात जास्त महत्वाचं आहे ते म्हणजे या राजकारणापेक्षा देखील काश्मीरचा भूगोल जो आहे हा सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. आणि आजपर्यंत काश्मीर प्रश्न समजून घेताना या भूगोलाकडे आपण खूप दुर्लक्ष केलंय, ही सगळ्यात महत्वाची बाब आहे. मला असं वाटतं की काश्मीरचा प्रश्न आपल्याला समजून घ्यायचा असेल तर त्याच्यासाठीचा भूगोल हा सगळ्यात महत्वाची बाब असणार आहे. काश्मीरचा भूगोल आपल्याला काय सांगतो, तर आपण महाराष्ट्राच्या बाबतीत म्हणतो त्यावेळेला आपल्याला असं होतं की महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर कोणतं, तर आपण पटकन कळसुबाई असं उत्तर देतो. हे आपल्याकडचं सर्वोच्च शिखर आहे, आपल्याकडे सह्याद्रीच्या डोंगरामध्ये असलेलं सर्वोच्च शिखर. आपण ज्यावेळेला काश्मीरमध्ये जातो आणि काश्मीरमध्ये आपण एखाद्या पहाडाच्या समोर उभं राहतो त्यावेळेला सगळ्यात महत्वाचा भाग असतो की आपण एका पहाडाच्या समोर उभं राहतो, आपण डोंगराच्या समोर नसतो. आपण एकावर एक अशी कळसुबाईची शिखरं चढवली आणि त्याच्यानंतर 7 ते 8 शिखरं एकावर एक अशी चढवली तर त्याच्यानंतर जी उंची तयार होते तेवढा काश्मीर मधला एक सर्वसाधारण पहाड असतो. हा खूप भौगोलिक असा फरक आहे आणि हा भौगोलिक फरक सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. बरं, आपण कळसुबाई आपल्याला सर करायचं असेल आणि आपण अतिशय उत्तम ट्रेकर असू, अतिशय उत्तम गिर्यारोहक असू तर आपल्याला कळसुबाई सर करायला साधारण 1 तास लागतो. काश्मीरमध्ये पहाडावर एक थोडीशी उंची चढायला देखील आपल्याला 1 तास लागतो. त्याचं कारण असं असतं की आपण इथे समुद्र सपाटीपासून अतिशय जवळ असतो. काश्मीरमधला जो सर्वसाधारण पहाड असतो त्या सर्वसाधारण पहाडाची उंचीच मुळात 9,000 9,500 फुटांच्या वर सुरू होते. हा भूगोल मी तुम्हाला एवढ्याचसाठी सांगतोय कारण हा भूगोलच काश्मीरच्या संदर्भात सगळ्यात जास्त महत्वाचा आहे आणि म्हणून हा भूगोल आपण समजून घेतला पाहिजे. ज्या वेळेला आपण 9,500 फूट उंचीवरनं चढायला सुरुवात करतो किंवा 9,500 फूट उंचीवर सरळ रस्ता दिसला तुम्हाला आणि त्या रस्त्यावर तुम्हाला धावायला सांगितलं तरी आपल्याला 2 मिनिटांच्या वर धावता येणार नाही. त्याचं कारण असं आहे की एवढ्या उंचीवर ज्या वेळेला तुम्ही जाता त्यावेळेला वातावरणामधला हवेतलं ऑक्सिजनचं जे प्रमाण आहे ते अतिशय कमी असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर धाप लागते. धावणं तर सोडूनच द्या, थोडंसं काश्मीर सारख्या ठिकाणी तुम्ही 10 मिनिटं जरी चालत गेलात तरी आपल्याला अनेकदा धाप लागते कारण मुळातच तिथे ऑक्सिजनचं प्रमाण जे आहे वातावरणातलं हे कमी असतं. बरं, आपण असं म्हटलं की हे पहाड आहेत, ठीक आहे, हे पहाड चढणं खूप सोपं आहे, तर तसं नाहीये. आपल्याला आपल्याकडचे पहाड जे आहेत, आपल्याकडचे जे डोंगर आहेत ते सगळे 45 अंशाच्या कोनामधले आहेत, म्हणजे असे थोडेसे तिरके आहेत. आणि काश्मीरमधले जे हे पहाड आहेत हे 85 अंशाच्या कोनामधले आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपली जी भिंत असते ती 90 अंशाच्या कोनामध्ये असते, काटकोन असतो त्याच्यामध्ये. आता काटकोन असतो 90 अंशाचा, त्याच्यामधनं फक्त 5 अंश वजा करायचे. थोडीशी भिंत जी आहे ती थोडीशी किंचित तिरकी गेली आणि आपल्याला सांगितलं चढता येईल का आपल्याला? तीच अवस्था तिथे काश्मीरमध्ये असते. काश्मीरमधले सर्वच्या सर्व पहाड हे 80 ते 85 अंशाच्या कोनामधले आहेत. आता कल्पना करा की आपल्याला 80 ते 85 अंशाच्या कोनामधले पहाड साधारण 9,000 फूट उंचीवर जाऊन चढायचे तर आपली सगळ्यांची काय अवस्था होईल? बरं, आपली ही अवस्था होईल ज्या वेळेला हे आपले सगळे जवान तिथे जातात त्यावेळेला काय अवस्था असते, तर त्यावेळेला त्यांच्या अंगावर बुलेट प्रूफ जॅकेट असतं
बुलेट प्रूफ जॅकेटची अवस्था काय आहे हे आपण 26/11च्या वेळेला सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. आर्मीची जी बुलेट प्रूफ जॅकेट्स असतात ती अतिशय उत्तम दर्जाची असतात. त्याचं वजन साधारण 10 किलो असतं. तर 10 किलो वजनाचं ते बुलेट प्रूफ जॅकेट अंगावर घालायचं. हातामध्ये 2 रायफली घ्यायच्या, त्याच्यामध्ये एक इन्सास रायफल असते किंवा आणखीन कोणती तरी एक रायफल असते आणि त्याच्याशिवाय तो सगळा टोप चढवायचा आणि तुम्ही तो 85 अंशाच्या कोनातला पहाड चढायचा. एवढंच फक्त त्यांच्याकडे नसतं तर कोणत्याही क्षणी हल्ला होऊ शकतो. त्याच्यामुळे त्यांच्या पाठीवर जी रक्सॅक किंवा हॅवरसॅक दिलेली असते त्याच्यामध्ये साधारण 20 किलो वजनाचे काही शस्त्र सामग्री ठेवलेली असते. आता अशी कल्पना करा की आपल्यापैकी प्रत्येकाच्या अंगावर ते 10 किलो वजनाचं जॅकेट चढवलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्या पाठीवर 20 किलो वजनाची शस्त्र सामग्री दिलेली आहे. हातात तुमच्या साधारण एक 5 किलो वजन असलेली इन्सास रायफल दिलेली आहे आणि आपल्याला सांगितलंय की तो 85 अंशाच्या किंवा 80 अंशाच्या कोनामधला पहाड आता चढा. तर आपली काय अवस्था होईल? याच सगळ्या गोष्टीचा ज्या वेळेला मी काश्मीरमध्ये पहिल्यांदा गेलो त्यावेळेला संरक्षणाच्या अभ्यासाच्या निमित्ताने गेलो. त्यावेळेला मी असं म्हटलं की नाही, मी पहिल्यांदा याचा कधीतरी एकदा स्वतःहून अनुभव घेईन. आणि स्वतःहून अनुभव घेण्यासाठी म्हणून मग मी आर्मीला विनंती केली. आर्मी हेडक्वार्टरला दिल्लीला ती त्यांनी मान्य केली आणि त्याच्यानंतर मला प्रत्यक्ष LOCवर म्हणजे ज्याला लाईन ऑफ कंट्रोल असं आपण म्हणतो, तर त्या लाईन ऑफ कंट्रोलवर जाण्याची मला संधी मिळाली आणि मी प्रत्यक्ष सीमारेषेवर गेलो. ज्या वेळेला सीमारेषेवर गेलो त्यावेळेला एकदा तो सगळा अनुभव घ्यायचा होता. म्हणून मग मी माझे आर्मी कमांडंट जे होते त्यांना विनंती केली की मला एकदा LOCवर गस्त घालायची आहे, म्हणजे प्रत्यक्ष बॉर्डरवर गस्त घालण्याचं काम मला जवानांसोबत करायचं आहे. तर आता हे असं जर का तुम्हाला काही रिस्की म्हणजे जे धोकादायक असं काही काम असेल हे तुम्हाला करायचं असेल किंवा तुम्हाला अनेकदा काश्मीरमध्ये नुसतं बॉर्डरवर जरी जायचं असेल तरी ते अतिशय कठीण असतं, कारण काश्मीरची बॉर्डर आपण सील केलेली आहे आणि त्याच्यापासून साधारण 10 किलोमीटर अंतरापर्यंतच फक्त आपल्याला जाता येतं. त्याच्या पलीकडे जर आपल्याला जायचं असेल तर तुम्हाला दिल्लीवरून स्पेशल परमिशन द्यावी लागते. ती स्पेशल परमिशन तुम्हाला त्याच वेळेला मिळते ज्या वेळेला तुम्ही एक बॉन्ड पेपर लिहून देता. हा बॉन्ड पेपर काय असतो तर हा बॉन्ड पेपर राष्ट्रपतींच्या नावाने असतो आणि तुम्ही त्याच्यामध्ये असं लिहून देता. म्हणजे मी असं आतापर्यंत साधारण 65 ते 70 वेळा असा हा बॉन्ड पेपर लिहून देऊन दहशतवाद्यांची ऑपरेशन्स कव्हर करायला गेलोय. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं असतं की मी विनायक परब भारताचे महामहिम राष्ट्रपती यांच्या नावाने असे लिहून देतो की माझे काही बरे वाईट झाल्यास मी अथवा माझे कुटुंबीय भारत सरकारकडे कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मागणार नाहीत. खाली तुमची सही आणि त्याच्यानंतर तुम्हाला परवानगी मिळते. तर ही अशी परवानगी घेऊन मी ऍक्च्युअल बॉर्डरवर गेलो होतो आणि ज्या वेळेला मी प्रत्यक्ष गस्त घालण्यासाठी म्हणून परवानगी मागितली माझ्या कमांडंटकडे तर त्यावेळेला मला माहिती नव्हतं की तो दिवस हा अमावस्येचा दिवस होता. हा एवढ्याचसाठी महत्वाचा होता अमावस्येचा दिवस. त्याचं कारण असं आहे की काश्मीरमध्ये आपल्याला आपण रात्री अगदी कुठेही सगळीकडचे दिवे बंद केले आणि घरात झोपलो तरी आपल्याला आपल्या घरामध्ये बऱ्यापैकी प्रकाश दिसतो, कारण आजूबाजूला एवढा प्रकाश असतो की तो प्रकाश बाउन्स होऊन आपल्या घरात येतो आणि आपल्याला दिसतो. पण ज्या वेळेला आपण ऍक्च्युअल बॉर्डरवर जाऊन उभे राहतो त्यावेळेला आपल्याला काळा कुट्ट किंवा बिट्ट काळोख म्हणजे काय त्याची आपल्याला प्रचिती येते. त्याचं कारण अशा वेळेला तुम्ही समजा जर का नेमके अमावस्येला गेलेले असाल तर स्वतःचा हात आपण समोर धरला तर आपला हाताचा पंजा देखील दिसत नाही, एवढा मिट्ट काळोख तिथे असतो. त्या मिट्ट काळोखामध्ये ते सगळं अंगावर चढवलेलं होतं आणि जायचं होतं तिकडे वरती त्या गस्तीसाठी म्हणून त्या पहाडावर. तर त्यावेळेला माझी अवस्था तीच होती की ते 10 किलो वजनाचं लाईफ जॅकेट म्हणजे काय बुलेट प्रूफ जॅकेट अंगावर चढवलेलं होतं. वरच्या बाजूला तो टोप घातलेला होता. त्याच्याशिवाय हातात इन्सास रायफल होती, कारण दहशतवाद्यांचा धोका आहे त्यामुळे तुम्हाला कुठच्याही प्रकारचा धोका असल्यामुळे माझं त्याच्या आधी ट्रेनिंग झालेलं होतं रायफल चालवण्याचं, त्यामुळे माझ्या हातात रायफल दिलेली होती. फक्त फरक एवढाच होता की जवानांच्या पाठीवर जे 20 किलो वजनाचं हॅवरसॅक होती ती माझ्या पाठीवर नव्हती. पण तिथे प्रत्यक्ष चढायला सुरुवात केल्यानंतर लक्षात आलं की काश्मीरमधला भूगोल सगळ्यात जास्त महत्वाचा असतो. त्याचं कारण असं होतं की काश्मीरमधले जे सगळे पहाड आहेत त्याच्यावर चढणं का कठीण असतं तर 85 अंशाच्या कोनात तुम्हाला चढावं लागतं, ही तर एक गोष्ट आहेच. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की ते सगळे डोंगर हे भुसभुशीत मातीचे आहेत. त्यामुळे आपण वाळूमधनं धावण्याचा प्रयत्न जसा पोल ठरतो आपला तसं तुम्ही साधारण वरती चढता पुन्हा खाली येता पुन्हा वरती चढता, कारण भुसभुशीत माती असते, तुमचा पाय ठरत नाही अशी अवस्था असते. अशा अवस्थेमध्ये वरती चढायला सुरुवात केली आणि क्षणभर माझ्याबरोबर जो एक जण आलेला होता पत्रकार, तो देशातल्या आणखीन एका ठिकाणाहून आलेला होता. त्याला असं वाटलं की आपण बॅटरी लावावी. त्यांनी बॅटरी ज्या क्षणाला काढली त्या क्षणाला त्या जवानाने त्याच्या कानाखाली आवाज काढला आणि तो म्हणाला की तुला लक्षात आहे का की तू इतरत्र कुठे नाहीयेस, तू भारत पाक बॉर्डरवर आहेस. का त्यांनी मारलं त्याचं कारण असं होतं की तुम्ही ज्या क्षणाला बॅटरी लावता त्या क्षणाला पलीकडच्या बाजूनी फायरिंग सुरू होतं, कारण पलीकडच्या बाजूला पाकिस्तानचे जवान असतात. त्यांना तुम्ही लोकेट करता, तुम्हाला त्यांना कळतं की तुम्ही बॅटरी लावली, या ठिकाणी भारतीय जवान आहेत आणि ते तातडीने फायरिंग सुरू करतात. त्याच्यामुळे त्याच्या वेळेला तिथे बॅटरी लावण्याची काही सोय नव्हती. आम्ही हळूहळू वरती चढत गेलो
आणि साधारण एक 20-25 मिनिटं वरती गेल्यानंतर माझा पाय एका ठिकाणाहून घसरला आणि त्याच्यानंतर मला फक्त एवढं लक्षात येत होतं की आपण वरनं प्रचंड वेगामध्ये खाली घरंगळत येतोय. आणि त्याच्या आदल्या दिवशी मी ज्या वेळेला माझ्या ब्रिगेडियर बरोबर गेलो होतो त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं होतं की इथे एवढे उंच पहाड आहेत की ज्याची उंची साधारण 12,000 फूट, 12,500 फूट, 16,500 फूट, 19,000 फूट एवढ्या उंचीचे पहाड आहेत. त्यामुळे या ठिकाणाहून कधी समजा कुणी घरंगळत खाली आलं किंवा एखादी व्यक्ती वरनं खाली पडली तर अनेकदा त्याची हाडं देखील हाताला लागत नाहीत. आणि त्यामुळे मग आम्ही काय करतो तर आम्ही फक्त त्याच्या नावाने 1-2 मिनिटं उभे राहून श्रद्धांजली वाहतो. मला असं वाटलं वरनं घरंगळत खाली येत असताना की बहुधा अजून 3 मिनिटांनी किंवा 4 मिनिटांनी आपल्या नावाने देखील असाच एक कार्यक्रम इथे उरकला जाणार आहे. पण आपण माणूस असतो त्यामुळे आपण जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो. तसा प्रयत्न मीही केला. आजूबाजूला थोडेसे हात मारले आणि हात मारता मारता एके ठिकाणी हाताला काहीतरी लागलं आणि मी ते घट्ट पकडलं. ते ज्या क्षणाला घट्ट पकडलं त्या क्षणाला मला असं लक्षात आलं की आपण काटेरी झुडूप हातात पकडलेलं आहे. आणि त्यावेळेला मला पुन्हा एकदा लक्षात आलं की आपण काश्मीरमध्ये आहोत. इथे भूगोल महत्वाचा आहे. काश्मीरच्या सर्व पहाडांवर सर्वत्र काटेरी झुडपं आहेत. दुसराही हात बघितला आणि दुसऱ्याही हाताला काहीतरी लागलं, घट्ट पकडलं कारण जीव वाचवायचा होता. आणि दोन्ही हाताला मला लक्षात आलं नंतर की आपल्याला काटेरी झुडपं हाताला लागलेली आहेत. माझ्याबरोबर जी आर्मीची फौज वरच्या बाजूला गेलेली होती ते साधारण एक 20 मिनिटांनी वरनं हळूहळू खाली आले. त्यांनी माझे दोन्ही हात सोडवले आणि त्याच्यानंतर ते मला MI रूम मध्ये घेऊन गेले. MI रूम म्हणजे जिथे औषधोपचार केले जातात तुमच्यावर अशी आर्मी मधली जागा. MI रूम मध्ये गेल्यानंतर तिथे डॉक्टरने माझे दोन्ही हात बघितले आणि त्यांनी सांगितले की माझ्या हातामध्ये खूप काटे आतमध्ये घुसलेले आहेत. त्यांनी ते सगळे काटे मोजले. एकूण 42 काटे माझ्या दोन्ही हातांमध्ये गेलेले होते. त्यातले 35 काटे त्या डॉक्टरनी काढले आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की बाकीचे काटे एवढे आतमध्ये गेलेले आहेत की त्याच्यासाठी तुमच्या हाताचं ऑपरेशन करावं लागणार आहे. ते दुसऱ्या दिवशी केलं. हे मी कशासाठी सांगतोय तर हे एवढ्याचसाठी सांगतोय की मी तिथे जाऊन काही मर्दुमकी गाजवली हे मला सांगायचं नाहीये. तर ज्या अनुभवाला मी तिथे एका दिवसासाठी सामोरं गेलो त्याच अनुभवाला आपल्या जवानांना दररोज सामोरं जावं लागतं. कधी काळी समजा जर का आपल्याला असा योग आला की आपल्यापैकी काही लोक काश्मीरमध्ये गेलेली आहेत पर्यटनाच्या निमित्ताने किंवा इतर काही निमित्ताने तर तुम्ही आपल्या जवानांचे हात जे आहेत ते जरा जवळून बघा. म्हणजे लक्षात येईल की त्यांच्या वेदना काय असतात ते. आपण ज्या वेळेला मुंबई पुण्याकडे किंवा नाशिकमध्ये रात्री शांतचित्ताने झोपायला जातो किंवा झोपी जातो त्यावेळेला याच्यापैकी कोणतीही गोष्ट आपल्या गावी नसते. ते तिथे सीमेवर व्यवस्थित रक्षण करतात म्हणून आपण आज इथे व्यवस्थित झोपू शकतोय किंवा शांततेच्या मार्गाने आपण प्रगती करू शकतोय. पण ज्या वेळेला आपण ही प्रगती करतो त्यावेळेला आपल्या गावी हे नसतं की तिथे त्यांच्या मानावर त्यांच्या वेदना काय आहेत. हे काश्मीरमध्ये ज्या वेळेला असं अनेक ऑपरेशन्सच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचा योग आला त्यावेळेला काश्मीर खऱ्या अर्थाने कळत गेलं. काश्मीरमध्ये एके ठिकाणी म्हणजे काश्मीरमध्ये काय आहे तर काश्मीरमधला भूगोल हाच सगळ्या ठिकाणी खूप महत्वाचा ठरत असतो. म्हणजे काश्मीरमध्ये एक ऑपरेशन चालू होतं. त्याचं ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन जिरकापेल. काश्मीरचे 2-3 महत्वाचे भाग आहेत. एक आहे जम्मू, दुसरा आहे काश्मीर आणि तिसरा त्याच्या पलीकडच्या बाजूला आहे लडाख. हा लडाख आपण आतापर्यंत विसरलेलो होतो परंतु कारगिलच्या युद्धानंतर आपल्याला लडाख हा देखील आपलाच भाग आहे याची सुदैवाने जाणीव झाली आहे. तर या 3 भाग जे आहेत याच्यामधला काश्मीरचा जो सगळ्यात महत्वाचा भाग आहे म्हणजे जम्मू आणि काश्मीर त्याच्यामध्ये काला पहाड नावाचा पहाड आहे. आणि या काला पहाडामध्ये एक दहशतवाद्यांची एक फौज तिथे दबा धरून बसलेली होती. तिथे आपल्या भागामध्ये घुसलेली होती आणि त्यांना तिकडनं हुसकावून लावण्याचं काम आर्मीच्या एका बटालियनला दिलेलं होतं आणि तिथे दहशतवाद्यांच्या विरोधात ऑपरेशन चालू होतं. ज्यावेळेला मला हे कळलं त्यावेळेला मी जम्मूमध्ये अखनूर सेक्टरमध्ये होतो. तर मी पुन्हा एकदा तो बॉन्ड पेपर भरून दिला आणि ऑपरेशन कव्हर करण्यासाठी म्हणून प्रत्यक्ष साईटवर जायचं असं ठरलं. तर मी माझ्या कमांडंटला विचारलं की साधारण किती किलोमीटर अंतरावर हे सगळं ऑपरेशन चालू आहे. तर तो म्हणाला की 20 किलोमीटर अंतरावर. तर मी पटकन मुंबईकर असल्यामुळे आम्ही पटापट गणितं करतो. ती गणितं केली की बाबा काय 20 किलोमीटर अंतर म्हणजे जायला किती वेळ लागणार. खरं तर आयडियली 20 मिनिटच लागली पाहिजेत पण ठीक आहे थोडंसं आपण अधिक एक्सटेंड करू. फार तर फार तासभरामध्ये आपण पोहोचू. पण ज्या वेळेला प्रत्यक्ष मार्गक्रमणा करायला सुरुवात केली त्यावेळेला कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल मला प्रत्यक्ष त्या स्पॉटवर पोहोचण्यासाठी 26 तास लागले. त्याचं कारण पुन्हा काश्मीरमधला भूगोल हेच होतं. काश्मीरमध्ये आज देखील 67% भाग हा असा आहे की जिथे जाण्यासाठी रस्ते उपलब्ध नाहीत. तुम्हाला त्याच पहाडांवरनं चढत मार्गक्रमण करत जावं लागतं. काश्मीरमधली दुसरी अडचण जी आहे ती आहे काश्मीरमधल्या नद्या. या सर्वच्या सर्व नद्या या हिमालयामधनं प्रचंड वेगाने खाली वाहत येतात आणि त्यांचा वेग एवढा जबरदस्त असतो की असं म्हणतात की काश्मीरच्या नदीत पडलेली कोणतीही वस्तू आज तागायत परत सापडलेली नाही. या नद्या पार करून तुम्हाला जावं लागतं. ते पार करण्यासाठी पूल नसतात. या नद्यांचं पात्र जिथे प्रचंड विस्तीर्ण झालेलं असतं अशा विस्तीर्ण पात्रामधनं तुम्हाला अतिशय हळूहळू असं जावं लागतं.
आणि त्यावेळेला कोणत्याही क्षणी तुम्ही वाहून जाण्याची शक्यता असते. माझ्याबरोबर जो एक आर्मी ऑफिसर त्यांनी दिलेला होता, आर्मी ऑफिसर, त्याच्याबरोबर मी मार्गक्रमण करत होतो. करता 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 आम्ही चिनाबच्या पात्राजवळ पोहोचलो आणि मला प्रचंड घाई झालेली होती की कधी एकदा मी त्या दहशतवाद्यांचं ऑपरेशन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जातो आणि ते सगळं ऑपरेशन मी कव्हर करतो. आणि त्याच्यासाठी म्हणून मी त्या स्पॉटवर जाण्यासाठी म्हणून एकदम आतुरलेलो होतो. आणि मी बघितलं समोर प्रचंड मोठी नदी आहे. तर मी त्याला म्हटलं की आता जायचं कसं. तो म्हणाला की काही नाही, एक समोरच्या बाजूने थोड्या वेळाने एक वाहन येईल, त्या वाहनामधनं आपण जायचं. समोर बघितलं तर समोरच्या बाजूला एक शक्ती नावाचं वाहन, म्हणजे जे आर्मीचे वाहन एकदम उंच असतात, तर ते उंच जे शक्ती नावाचं वाहन होतं ते समोरच्या बाजूनी येत होतं आणि ते अतिशय हळूहळू येत होतं. तर मी त्याला म्हटलं अरे हे एकदम पटकन का नाही येत आहे. तर तो म्हणाला नाही ठीक आहे, ते जेव्हा येईल आणि आपण प्रत्यक्ष इकडनं जाऊ त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल की तो पटकन का नाही येत आहे. ते वाहन तिकडनं पलीकडनं या बाजूला यायला साधारण 1.25 तास लागला. ते अंतर फार कमी होतं, म्हणजे अगदी या देवळापर्यंतचे जे अंतर आहे त्याच्यापेक्षा थोडंसं दुपटी एवढं अंतर होतं फक्त. पण हे एवढं अंतर, हा टप्पा पार करायला त्याला साधारण 1.25 तास लागला. तो आल्यानंतर त्या वाहनामध्ये आमची मारुती जिप्सी चढवण्यात आली. त्या जिप्सीमध्ये आम्ही बसलो होतो आणि नंतर आम्ही त्या प्रवाहामध्ये शिरलो. ज्यावेळेला त्या प्रवाहात शिरलो त्यावेळेला असं लक्षात आलं की त्याला 1.25 तास का लागला. त्याचं कारण त्याने ज्या क्षणाला ती गाडी प्रवाहात घातली तर ती गाडी प्रवाहात घातल्यानंतर ती अशी वाहत जायची. मग मध्येच एके ठिकाणी तो कुठेतरी कंट्रोल करायचा, मग गाडी थांबायची. मग त्याला असं लक्षात आलं की आपण गाडीच्या पूर्ण कंट्रोलमध्ये आहोत, की तो गाडी हळू सुरू करायचा. थोडीशी गाडी पुढे जायची, पुढे जाता जाता वाहत वाहत मागे यायची, मग पुन्हा कुठेतरी तो कंट्रोल करून गाडी थांबवायचा. असं करत आम्ही पलीकडच्या बाजूला गेलो. त्यावेळेला आम्हाला 1.5 तास लागलेला होता. त्याच्यानंतर त्याच्याशिवाय पलीकडे आणखीन 6 तास चालत जायचं होतं. असं करत करत 26 तासांनी मी प्रत्यक्ष त्या ऑपरेशनच्या ठिकाणी पोहोचलो. ज्या वेळेला ते ऑपरेशन चालू होतं त्या ठिकाणी कंट्रोल रूम पर्यंत पोहोचलो त्यावेळेला मला सगळ्यात पहिला धक्का बसलेला होता. त्याचं कारण मला त्यावेळेला असं कळलं की त्या कालापहाडच्या रेंजमध्ये, म्हणजे त्या डोंगरामध्ये, त्या पहाडामध्ये जिथे आपली पहिली फळी दहशतवाद्यांशी युद्ध करण्यासाठी, त्यांच्याशी लढण्यासाठी म्हणून गेलेली होती, त्यांच्यापर्यंत 24 तासामध्ये आपण अन्न पाण्याचा एकही कण अथवा एकही दाणा अथवा एकही थेंब पोहोचवू शकलेलो नव्हतो. मला असं लगेच लक्षात आलं की मी राहतो कांदिवलीला मुंबईमध्ये आणि माझं ऑफिस आहे नरिमन पॉईंटला. घरनं निघताना मी नाश्ता वगैरे करून निघालेलो असतो. ऑफिसला पोहोचायला साधारण 1.5 तास लागतो. ऑफिसमध्ये पोहोचलो की असं वाटतं की नाही काहीतरी थोडंसं खाल्लं पाहिजे. आणि मग माझ्या मनात आलं की हे काय करतायत, तर हे गेली 24 तास दहशतवाद्यांच्या विरोधात लढतायत आणि आपण त्यांना अन्न पाण्याचा दाणाही पोहोचवू शकलेलो नव्हतो. त्याचं कारण असं होतं की अन्न पाणी घेऊन, त्याची रसद घेऊन नंतरची जी आपली एक कुमक निघालेली होती ती कुमक देखील दहशतवाद्यांच्या एका दुसऱ्या तुकडीने मध्येच रोखून धरलेली होती. त्यांचं देखील तिथेच मध्ये ऑपरेशन चालू होतं आणि त्याच्यामुळे अन्न पाणी पुढच्यापर्यंत आपण पोहोचवू शकलेलो नव्हतो. आता तुमच्यापैकी प्रत्येकाने कल्पना करावी अशी माझी इच्छा आहे की 24 तासामध्ये आपल्याला अन्न पाण्याचा एकही दाणा मिळालेला नाही, एकही थेंब मिळालेला नाही. आपल्याला तर युद्धही करायचं नसतं, घरी बसायचं असतं, पण तरीही आपल्याला शक्य होत नाही. कल्पना करून बघा फक्त. आणि तिथे त्यांना काय करायचं होतं, तर तिथे त्यांना युद्ध लढायचं होतं. ते तिथे असं सांगू शकत नाहीत की मला प्यायला पाणी नाही मिळालेलं मी लढणार नाही, मला खायला नाही मिळालेलं मी लढणार नाही, असं काहीही नाही. आपण ज्या वेळेला, मी म्हणून नेहमी असं सांगतो की आपण मुंबई, पुणे, नाशिकमध्ये ज्या वेळेला रात्री शांत चित्ताने झोपी जातो त्यावेळेला याच्यापैकी कोणतीही वेदना आपल्यापर्यंत गाडी इतकीही पोहोचलेली नसते अथवा त्याची आपल्याला गाडी इतकीही कल्पना नसते. साधारण त्या मधली जी फळी एक दहशतवाद्यांची होती ती मोडून काढण्यासाठी आपली जी दुसरी फळी होती त्यांना तिकडे साधारण आणखीन काही तास लागले. आणि ज्या वेळेला अन्न पाणी आपण आपल्या पहिल्या फळीपर्यंत पोहोचवू शकलो तोपर्यंत 36 तास उलटून गेलेले होते. 36 तास ती पहिली फळी फक्त लढत होती दहशतवाद्यांच्या विरोधात, काहीही अन्न पाणी न घेता. साधारण 3 दिवस हे ऑपरेशन चाललेलं होतं. त्यातल्या दुसऱ्या दिवशीची घटना खूप महत्त्वाची होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला साधारण 4-4:30 वाजलेले होते आणि आम्ही बायनॉक्युलर्स लावून त्या पहाडाच्या दिशेने बघत होतो. आणि त्यावेळेला असं लक्षात आलं की वरच्या बाजूनी पहाडावरनं कोणीतरी खाली फेकलं गेलंय. पहिल्यांदा काहीच कळायला मार्ग नव्हता की जो वरनं खाली फेकला गेलेला आहे हा कोण आहे, हा भारतीय जवान आहे का दहशतवादी मारला गेलाय. पण काही काळानंतर असं लक्षात आलं की आपला जो कंट्रोल रूम होता बाजूला आर्मीचा, तर तिकडनं खूप मोठ्याने रडण्याचे आवाज यायला लागले. आणि असं लक्षात आलं की बहुधा आपल्याच जवानाची कोणाची तरी, आपल्या कोणीतरी एक जवान आपला शहीद झालेला आहे. आणि म्हणून धावत त्या कंट्रोल रूमच्या जवळ गेलो आणि त्यावेळेला बघितलं की आपले सगळे जवान ढसाढसा रडत होते. एखादा आपला सहकारी वर्षानुवर्ष आपल्यासोबत काम करत असेल आणि त्याच्यानंतर त्या वर्षानुवर्ष काम करत असताना त्याची एखाद दिवस तो गेला अचानक, तर आपल्याला रडू येणं हे खूप साहजिक आहे.
पण एवढे ढसाढसा ते का रडत होते असा मला प्रश्न पडला होता. म्हणून मी त्यातल्या एकाला नंतर थोडंसं शांत झाल्यावर विचारलं. त्यावेळेला मला असं लक्षात आलं की या काला पहाडाच्या रेंजमध्ये दहशतवादी घुसणार आहेत याची कल्पना आधीपासून आपल्याला होती. म्हणून हा जो जवान रजेवर गेलेला होता, त्या रजेवर गेलेल्या जवानाला आपण परत बोलवून घेतलं होतं की बहुधा आपल्याला ऑपरेशन करावं लागणार आहे, त्यामुळे तू परत ये. आणि तो जो काही जवान त्याच्या गावी रजेवर गेलेला होता तो तिथे एक दिवसच राहिला आणि त्याच्यानंतर आपण त्याला परत बोलवून घेतलं आणि तो त्याच्यानंतर थेट ऑपरेशन मध्ये सहभागी झाला, दहशतवाद्यांच्या विरोधात लढला आणि तो शहीद झाला. ज्या दिवशी तो शहीद झाला त्या दिवशी त्याची नवजात अर्भक असलेली मुलगी 6 दिवसांची होती. ज्या वेळेला आपण पुन्हा एकदा तोच प्रश्न आहे की ज्या वेळेला आपण मुंबई पुण्याकडे नाशिककडे छानपैकी शांतचित्ताने रात्री झोपी जातो त्यावेळेला आपल्याला या गोष्टी माहीत असतात का? तर या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीत. सैनिकांच्या आणि जवानांच्या वेदना काय आहेत या वेदनांचा आपण कधी विचारच करत नाही. हे जे ऑपरेशन होतं हे ऑपरेशन साधारण 3 दिवसांनंतर संपुष्टात आलं आणि त्याच्यानंतर ते जे काही दहशतवादी तिथे मारले गेलेले होते आपल्या जवानांकडनं त्यांच्या बॉडीज तिथे आणून ठेवल्या आणि त्या समोर आणून ठेवल्या. त्या समोर आणून ठेवल्यानंतर ज्या वेळेला त्यांची व्यवस्थित पाहणी केली, तपासणी केली, त्यावेळेला हळूहळू आणखीन एक धक्के बसत गेले. पहिला धक्का कसला होता तर या सर्वच्या सर्व दहशतवाद्यांच्या पायामध्ये अतिशय उत्तम दर्जाचे म्हणजे जे शूज खरेदी करण्यासाठी साधारण आपल्याला 8 ते 10 हजार रुपये खर्च करावे लागतील असे अतिशय उत्तम दर्जाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शूज त्यांच्या पायामध्ये होते. पटकन नजर गेली ती आपल्या भारतीय जवानांच्या पायाकडे. त्यावेळेला असं लक्षात आलं की नाही, आपल्या जवानांच्या पायामध्ये हे शूज नाही आहेत, आपल्या जवानांच्या पायामध्ये ते काळे चामड्याचे शूजच आहेत. दहशतवादी ते अतिशय उत्तम दर्जाचे शूज का वापरतात? कारण मी मगाशी जो भूगोल सांगितला तो भूगोल दोघांनाही समान असतो. त्या भूगोलाला दोघांनाही सामोरं जावं लागतं. दहशतवाद्यांनाही त्याच भूगोलाला सामोरं जावं लागतं ज्या भूगोलाला भारतीय जवानांना सामोरं जावं लागतं. म्हणजे काय तर ते भुसभुशीत डोंगर, त्याच्यानंतर असलेलं ऑक्सिजनचं वातावरणातलं कमी प्रमाण. मग या सर्व कमी ऑक्सिजनचं प्रमाण असलेल्या वातावरणामध्ये तुम्हाला झपझप चढत जायचं असेल तर तुम्हाला अतिशय हलक्या वजनाचे शूज लागतात. ते शूज त्यांच्या पायात होते. पण मग आपण आपल्या जवानांना का नाही देत हे हलक्या वजनाचे चांगल्या दर्जाचे शूज? कारण आपल्या सरकारकडे पैसे नाही. आपण त्यांना विचारतो का आपल्या सरकारला की का बाबा आमच्या जवानांच्या पायात हे शूज का नाही आहेत, मग हे पैसे जातात कुठे? आपण कधीही विचारत नाही. बरं, दुसरा धक्का कसला होता तर दुसरा धक्का होता त्या प्रत्येक दहशतवाद्याच्या शर्ट आणि पॅन्टला मिळून साधारण 16 खिसे होते. 16 खिसे कशासाठी? जरा थोडंसं 26-11 आठवून पहा आणि मग 26-11च्या वेळेला तुम्हाला लक्षात येईल की ज्या बातम्या आलेल्या होत्या त्या सगळ्या बातम्यांमध्ये लिहिलेलं होतं की ताजमध्ये हे सगळे दहशतवादी मारले गेले, ट्रायडेंटमध्ये म्हणजे ओबेरायमध्ये हे दहशतवादी मारले गेले. ज्या ज्या ठिकाणी हे दहशतवादी 26-11च्या हल्ल्यामध्ये मारले गेले त्या त्या ठिकाणी त्यांच्याकडे काय सापडलंय तर त्यांच्याकडे बदामाच्या पिशव्या सापडल्या. हे जे दहशतवादी ज्या ऑपरेशनचा मी उल्लेख करतोय हे ऑपरेशन साधारण 2004 साली झालेलं आहे. याचं नाव होतं ऑपरेशन जिरकापेल. या दहशतवाद्यांच्या शर्ट आणि पॅन्टच्या खिशांमध्ये देखील काय सापडलं? काजू, बदाम, पिस्ता. कशासाठी लागतात हे काजू, बदाम, पिस्ते? तर ज्या वेळेला तुम्ही काश्मीर सारख्या ठिकाणी जिथे अतिथंड वातावरण असतं त्या ठिकाणी तुम्ही लढायला जाता त्यावेळेला तुमच्या शरीराला अधिक ऊर्जा मिळण्याची गरज असते. ही अधिक ऊर्जा कुठून मिळते तर ही प्रथिनांमधनं मिळते. आणि ही प्रथिनं कुठून येतात तर ती त्या काजू, बदाम आणि पिस्त्यामधनं येतात. मग आता 2 प्रश्न आहेत. आपण देतो का आपल्या जवानांना काजू, बदाम आणि पिस्ते? नाही देत. कारण काय? पुन्हा तेच, आपल्या सरकारकडे पैसे नाही. पण मग दहशतवाद्यांकडे पैसे असतात, त्यांना मिळतात, ते काजू, बदाम, पिस्ता घेऊन येतात. मी मगाशी असं म्हटलं की 2004 साली जे ऑपरेशन झालं त्याच्यामध्ये त्या दहशतवाद्यांच्या खिसा आणि काय शर्ट आणि पॅन्टच्या खिशाला मिळून 16 खिसे होते. कसाबचा फोटो बघा. कसाबचा फोटो काय आहे? कसाबच्या फोटोमध्ये आपल्याला काय दिसतं तर त्याने टी शर्ट घातलेलं आहे, त्याच्यावर जॅकेट घातलेलं आहे, ज्या जॅकेटला 6 खिसे आहेत. कसाबने कोणती पॅन्ट घातली होती? कसाबने घातलेली पॅन्ट होती कार्गो पॅन्ट, ज्या पॅन्टला 10 खिसे होते. मोडस ऑपरेंडी दोन्ही ठिकाणी तीच आहे. काश्मीरमध्ये देखील तीच आहे आणि 26-11च्या हल्ल्यामधली देखील दहशतवाद्यांची मोडस ऑपरेंडी तीच आहे. आपल्याला हे लक्षात येत आहे. आता हळूहळू ओव्हर लक्षात येत चाललं. हे ऑपरेशन जिरकापेल झालं. या ऑपरेशन जिरकापेलच्या वेळेला अनेक गोष्टी लक्षात आल्या आणि मग त्याच्यानंतर काश्मीरच्या संदर्भातला विचार करायला लागलो की काश्मीरचा प्रश्न आपल्याला का नाही सोडवता येत आहे? काश्मीरचा प्रश्न मुळात आहे काय?
मला असं वाटतं की कधीतरी एकदा आपण थोडासा विचार करून हा काश्मीरचा प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुन्हा एकदा आपल्याला त्याच्यासाठी हा जर का इतिहास थोडासा चाळायचा असेल, आपल्याला पुन्हा एकदा जावं लागणार आहे. कशाकडे जावं लागणार आहे? तर आपल्याला इतिहासाकडे आणि भूगोलाकडेच वळावं लागणार आहे. म्हणून मी अगदी सुरुवातीला व्याख्यानाच्या असं म्हटलेलं होतं की काश्मीरचा प्रश्न हा भूराजकीय प्रश्न आहे, त्याच्यामधला भूगोल हा सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. काश्मीर कशासाठी हवं आहे मुळात? म्हणजे आपण काय करतोय तर आपल्याकडे तुम्ही रोजची वर्तमानपत्र काढून बघा, रोजच्या वर्तमानपत्रांमध्ये बातम्या असतात की आज आपण आपल्याकडचे 4 जवान दहशतवाद्यांशी लढताना, सुरक्षा दलाचे 4 जवान किंवा आर्मीचे 4 जवान दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले. आपण रोजच्या रोज हे असे जवान का शहीद करायचे? कशासाठी करायचे? काश्मीरला काय मूल्य आहे आपल्या लेखी? काय म्हणजे काय आहे असं या काश्मीरमध्ये की त्याच्यासाठी आपल्याला काश्मीर हवंय? अनेकदा लोकांना ज्या वेळेला हा प्रश्न विचारतो तेव्हा लोक असं म्हणतात की काय हे जगाचं नंदनवन आहे म्हणून हवंय. मग आपल्याला काय फक्त एवढंच सांगायचंय का जगाला की हे जगाचं जे नंदनवन आहे ते आमच्याकडे, आणि त्याच्यासाठी आपले हजारो जवान आपण इथे खर्ची घालायचे? काय आहे असं या काश्मीरमध्ये? पाकिस्तानला काश्मीर कशासाठी हवंय? ज्यावेळेला आपण काश्मीरच्या समस्यांचा विचार करतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की काश्मीरच्या 2 प्रमुख समस्या आहेत. पहिली आहे वीज आणि दुसरी आहे पाणी. पाकिस्तानचा विचार करा, आपल्याला थोडासा शत्रू राष्ट्राचा देखील विचार करावा लागतो. त्यांचा विचार करणं हे खरं तर आपल्या प्राथमिकतेमध्ये असतं. सामरिक शास्त्र आम्ही ज्याला म्हणतो, म्हणजे युद्धाचं संरक्षण शास्त्र, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा असं सांगितलं जातं की तुमच्या शत्रूची तुम्हाला सगळ्यात जास्त माहिती, खडानखडा माहिती असली पाहिजे. तुम्हाला त्यांच्या समस्या देखील माहिती असल्या पाहिजेत. पाकिस्तानच्या समस्यांचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं काश्मीरच्या देखील, पाकिस्तानच्या देखील 2 महत्वाच्या समस्या आहेत. कोणत्या आहेत? वीज आणि पाणी. दोन्हीकडे एक समांतर असा धागा आहे, दोन्हीकडे समस्या समान आहेत, वीज आणि पाणी. जी आपली समस्या आहे काश्मीरमधली तीच पाकिस्तानची देखील समस्या आहे. पाकिस्तानला काय वाटते? पाकिस्तानला असं वाटतंय की समजा जर का हा सगळा भूभाग जो आहे हा आपल्याला मिळाला तर कदाचित आपल्याला आपल्या सगळ्या ज्या समस्या आहेत या सोडवता येतील. म्हणजे काय तर काश्मीरमधनं खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे झेलम, चिनाब, सिंधू, मनावर तवी या सर्वच्या सर्व नद्या या हिमालयामधनं उगम पावतात आणि या हिमालयामधनं उगम पावतात आणि त्याच्यानंतर त्या पाकिस्तानामध्ये शिरतात. काही नद्या अशा आहेत की ज्या हिमालयातनं उगम पावतात, भारतातून पाकिस्तानात जातात, पुन्हा भारतात येतात, पुन्हा पाकिस्तानात जातात, पुन्हा भारतात येतात आणि मग कायमच्या पाकिस्तानात निघून जातात. थोडक्यात काय तर या ज्या सर्वच्या सर्व नद्या आहेत या नद्यांमध्ये, या नद्यांवर सगळं लक्ष केंद्रित झालेलं आहे. दोन्ही देशांना असं वाटतंय की या नद्या आपल्याकडे, या नद्यांमधनं प्रश्न सुटू शकतोय. पण मग आपल्याकडे एवढी वर्ष या नद्या आहेत की मग आपण आपल्याकडचा वीज आणि पाण्याचा प्रश्न का नाही सोडवलेला? तर त्याच्यामध्ये पुन्हा एकदा भूगोल महत्वाचा आहे की पाणी जरी तुमच्याकडे असलं तरी तुम्ही ते दुर्गम अशा गावांपर्यंत नेणार कसं? त्याच्यासाठी तुम्हाला पाईपलाईन पाहिजे आणि त्या भुसभुशीत पहाडांमधनं तुम्ही पाईपलाईन टाकणार कोण? बरं ठीक आहे, पाईपलाईनचा प्रश्न सोडून द्या, आपण ऊर्जेचा प्रश्न सोडवू. तर ऊर्जा निर्मितीसाठी जलविद्युत हा सगळ्यात मोठा भाग आहे. तर जलविद्युत निर्मिती करून आपल्याला आपल्याकडचा प्रश्न सोडवता येऊ शकतो. पण आपल्याला आपल्याकडे काही बंधन आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला हा प्रश्न आज तगायत सोडवता आलेला नाही. आपल्यावर काय बंधनं आहेत तर एक आंतरराष्ट्रीय जलवाटप करार नावाचा एक करार आहे. हा करार सही करणाऱ्या युनेस्कोच्या देशांमध्ये भारताचा देखील समावेश आहे. हा करार ही सगळ्यात मोठी अडचण आहे. हा करार काय सांगतो तर हा करार असं सांगतो की ज्या वेळेला एखादी नदी किंवा एखादा जलस्रोत एका देशामध्ये उगम पावतो आणि तो दुसऱ्या देशामध्ये प्रवेश करतो त्यावेळेला ज्या देशामध्ये तो उगम पावतो त्या देशावर त्या पाण्याच्या वापरासंदर्भात अनेक निर्बंध असतात. त्यामुळे पाण्याचा स्रोत किंवा हिमालयातनं येणाऱ्या नद्या या आपल्याकडे असल्या तरीही आपल्याला आपल्याकडचा प्रश्न सोडवता आलेला नाही. पाकिस्तानला काय वाटतंय तर पाकिस्तानला असं वाटतंय की समजा जर का हा सगळा भूभाग आपण जिंकला म्हणजे काश्मीर आपल्या ताब्यात आलं तर या सर्वच्या सर्व नद्या या आपल्याकडे येतील आणि त्याच्यामुळे मग कोणत्याही प्रकारचा जलवाटप करार लागू असणार नाही आणि त्याच्यामुळे या नद्यांच्या माध्यमातून आपल्याला पाण्याचाही प्रश्न सोडवता येईल आणि विजेचाही प्रश्न सोडवता येईल. आपण कल्पनेसाठी असं गृहीत धरू की पाकिस्तानला आपण सगळा भूभाग देऊन टाकलेला आहे किंवा पाकिस्ताननी जो आपला काश्मीरचा सगळा भूभाग आहे हा जिंकलेला आहे तर पाकिस्तानचा प्रश्न सुटेल का? तर या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे. का नाही तर मुळात काश्मीरमध्ये आता सध्या खूप मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे या 2 समस्यांमुळे. जर पाकिस्ताननी हा भाग आपला सगळा ताब्यात घेतला तर पहिल्यांदा त्यांना तिथे लक्ष द्यावे लागेल आणि त्या ठिकाणच्या वीज आणि पाण्याच्या समस्या सोडवाव्या लागतील. म्हणजे भारतात असलेला जो काश्मीरचा भाग आहे याच्या वीज आणि पाण्याच्या समस्या पहिल्यांदा सोडवाव्या लागतील आणि या सोडवल्यानंतर त्यांना उर्वरित पाकिस्तानसाठी ते पाणी नेता येईल. परंतु समजा जर का त्यांनी तसं केलं तर उर्वरित पाकिस्तानाचा जो सिंध पंजाब प्रांत आहे तिथे प्रचंड मोठी बंडाळी होऊ शकते. तिथे आत्ताच अतिशय असंतोष आहे पाकिस्तान सरकारच्या विरोधात.
आणि त्याच्यामुळे त्यांना तिथेही असंतोषाला सामोरं जावं लागेल. समजा जर त्यांनी असं ठरवलं की पहिल्यांदा पंजाब आणि सिंध प्रांत जो आहे पाकिस्तानातला, तर तिकडच्या आपण समस्या सोडवू, तर काश्मीरमध्ये बंडाळी होऊ शकते. त्यामुळे समजा जरी अगदी भविष्यामध्ये असं झालं तरी पाकिस्तानची समस्या सुटेलच याची खात्री नाही. परंतु तरीही पाकिस्तानने वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न केले. आतापर्यंत झालेली 3 युद्ध जी आहेत ही देखील त्याचाच एक परिपाक होती की या समस्या सोडवण्यासाठी म्हणून युद्ध आणि त्याच्यासाठी म्हणून पाकिस्तानने युद्ध केलं. या युद्धाच्या शिवाय त्यांनी आजपर्यंत वेगवेगळे असे 5 प्रस्ताव भारत सरकार समोर ठेवलेले आहेत काश्मीरची समस्या सोडवण्यासाठी. मग त्याच्यामध्ये एक प्रस्ताव जो होता तो महत्वाचा प्रस्ताव फक्त तुम्हाला सांगतो, त्याला चिनाब सूत्र असं म्हणतात. या चिनाब सूत्रामध्ये पाकिस्तानने असं सांगितलं की काश्मीर आणि जम्मू या दोन्हीच्या मधनं चिनाब नदी वाहते, तर या चिनाब नदीच्या अलीकडचा भाग जो आहे, म्हणजे त्यांच्या दृष्टीने अलीकडचा म्हणजे काश्मीरचा भाग किंवा काश्मीर खोऱ्याचा भाग, तर हा जो काश्मीर खोऱ्याचा भाग आहे हा तुम्ही आम्हाला देऊन टाका आणि जम्मूकडचा जो भाग आहे तो भारताने भारताकडे ठेवावा. कदाचित आपल्याला असं वाटू शकतं किंवा आपल्याकडच्या काही लोकांना असं वाटत होतं की या सूत्रामधनं समस्या सुटू शकते, पण आपण भारत सरकारने हे सूत्र नाकारलं. त्याचं कारण आपल्या आर्मीमध्ये जी काही अतिशय हुशार मंडळी होती त्यांनी सांगितलं भारत सरकारला की नाही, हे सूत्र आपण स्वीकारायचं नाही आणि आपण हे सूत्र नाकारलं. हे सूत्र आपण का नाकारलं, तर हे सूत्र जर आपण स्वीकारलं असतं तर आपल्याला जम्मू मधला एक अखनूर नावाचा जो भाग आहे हा पाकिस्तानला देऊन टाकावा लागला असता आणि हा आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. का महत्वाचा आहे, तर थोडंसं इतिहासाची पानं आपल्याला चाळावी लागतील. आतापर्यंत आपल्यावर अनेक आक्रमणं झाली आहेत, म्हणजे अगदी गझनीच्या मोहम्मदापासून ते अगदी अलेक्झांडर द ग्रेट, हे सगळेजण भारतात आले. हे सगळेजण आले कुठून भारतामध्ये? एवढा प्रचंड मोठा हिमालय असताना हिमालयाच्या वरनं पूर्णच्या पूर्ण सैन्य आणणं हे जगातल्या कोणत्याही देशाला शक्य नाही, अमेरिकेला देखील नाही. मग हे सगळे येतात कुठून भारतातनं, तर हे सगळे भारतात ज्या भागातनं येतात त्या भागाचं नाव आहे अखनूर सेक्टर. जर तुम्हाला संपूर्ण भारतामध्ये सैन्य घुसवायचं असेल तर अखनूर हा एकच भाग आहे की जिकडनं तुम्हाला संपूर्ण भारतामध्ये तुम्हाला सैन्य घुसवता येऊ शकतं आणि थेट दिल्लीचा कब्जा करता येऊ शकतो. त्यामुळे खरं तर अखनूर हे आपलं खऱ्या अर्थाने गेटवे ऑफ इंडिया आहे, ते खरं गेटवे ऑफ इंडिया आहे आपलं. तर हा अखनूर सेक्टर आपल्या हातातनं गेला असता जर आपण चिनाब सूत्राला होय म्हटलं असतं. आणि म्हणून पहिल्यांदा आर्मीने असं सांगितलं की नाही, हा अखनूर सेक्टर कोणत्याही परिस्थितीत आपण देणार नाही, कारण अखनूर सेक्टर आपल्या हातातनं गेला की संपूर्ण भारत आपल्या हातातून जायला फार वेळ लागणार नाही आणि म्हणून आपण चिनाब सूत्र नाकारलं. पण हे सगळं सांगितल्यानंतर तुम्हाला लक्षात असं आलं असेल की काश्मीर प्रश्नाचं मूळ कशामध्ये आहे, तर काश्मीर प्रश्नाचं मूळ हे काश्मीरच्या पाण्यामध्ये दडलेलं आहे. त्यामुळे काश्मीरचा प्रश्न हा काश्मीरच्या भूगोलाशी थेट संबंधित आहे. त्यामुळे काश्मीरचा प्रश्न ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला आपल्याला काश्मीरचा भूगोल समजून घेणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. बरं, आपण हे काश्मीरच्या संदर्भात साधारण 1984 पासून काश्मीरच्या संदर्भात आपण खूप मोठ्या प्रमाणावर लढायला सुरुवात केली आहे. म्हणजे काय तर आपण अगदी 82, 83, 84च्या सुमारास आपण सगळंच्या सगळं आपलं अर्ध्याहून अधिक सैन्य हे नेऊन आपण एकट्या काश्मीरमध्ये उभं केलंय. काश्मीरमध्ये ज्यावेळेला आपण जातो त्यावेळेला आपण काय बघतो, तर अगदी प्रत्येक 5 ते 10 फूट अंतरावर जवान उभे असतात, सशस्त्र जवान उभे असतात. संपूर्ण काश्मीरमध्ये असे आपण सशस्त्र जवान नेऊन उभे केलेले आहेत, कारण दहशतवादाची प्रचंड भीती आहे म्हणून. तिकडच्या सामान्य माणसाला आहे, तिकडच्या सगळ्यांना आहे आणि हा भूभाग आपल्या हातातनं केव्हाही जाईल म्हणून आपण अख्खच्या अख्ख म्हणजे अर्ध्याहून अधिक सैन्य आपण आज काश्मीरमध्ये नेऊन उभं केलंय आणि आपण त्याच्या संदर्भात लढतोय. आता साधारण 20 एक वर्ष होत आली आपला हा लढा चालू आहे. या एवढ्या वर्षांमध्ये आपल्याला काही गोष्टी लक्षात नाही का आल्या, तर आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी या वर्षांमध्ये लक्षात आल्या. आणि मग या लक्षात आलेल्या गोष्टींमधनं काय केलं, तर पूर्वी काय होत होतं की काश्मीरमध्ये तुम्ही गेलात तर काश्मीरमध्ये तुम्हाला जे जवान होते ते हंटर हातात घेताना किंवा बंदूक हातात असलेले जवान तुम्हाला दिसायचे आणि मग ते हंटर घेऊन ते सगळी कामं करत असत. ज्या वेळेला काश्मीरच्या संदर्भामध्ये आपल्या लष्करातल्या विचारवंतांनी विचार करायला सुरुवात केली त्यावेळेला त्यांना असं लक्षात आलं की नाही, आपल्याला अशा प्रकारे हा प्रश्न सुटणार नाहीये. दहशतवादाचा जर प्रश्न सोडवायचा असेल तर आपल्याला थोडासा वेगळ्या मार्गाचा वापर करायला पाहिजे. मग हा वेगळा मार्ग काय होता, तर त्यांनी असा विचार केला जो एक सामान्य माणूस देखील करतो. आपल्याला समोरच्या माणसाकडनं एखादं काम करून घ्यायचं असेल तर आपण काय करतो, तर आपण त्या समोरच्या माणसाला पहिल्यांदा अंजारतो, गुंजारतो, त्याचं मन जिंकतो आणि त्याच्यानंतर आपण त्याच्याकडनं काम करून घेतो. हेच सूत्र आपल्याला वापरायला पाहिजे हे तिथे लक्षात आलं. आणि मग आपण काय केलं, तर आपण काश्मीरी जनतेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला आर्मीने. पूर्वी काय होत होतं, तर पूर्वी अगदी म्हणजे ज्या वेळेला या दहशतवादाला प्रचंड मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली त्यावेळेला असं होतं की काश्मीरी जनता ही पूर्णपणे दहशतवाद्यांच्या बरोबर असायची, ती दहशतवाद्यांना मदत करायची आणि त्याच्यामुळे आपल्याला तिथे ऑपरेशन्स करणं कठीण जायचं.
म्हणजे काय व्हायचं तर आपल्याला अशी पक्की खबर मिळालेली असायची की अमुक एका गावामध्ये दहशतवादी येऊन लपलेले आहेत आणि मग काय करायचे तर आपले जवान पूर्ण त्या गावाला वेढा घालायचे, त्याच्यानंतर सर्च ऑपरेशन व्हायचं आणि त्याच्यानंतर दहशतवादी सापडायचेच नाहीत, कारण काश्मीरी जनता ही त्यावेळेला दहशतवाद्यांना मदत करत होती. आणि मग हे लक्षात आल्यानंतर आपण असं ठरवलं की सगळ्यात महत्त्वाचं आपण काय केलं पाहिजे, तर आपण सगळ्यात महत्त्वाचं काश्मीरी जनतेचं मन जिंकलं पाहिजे. क्रमांक 2, त्यांना दहशतवाद्यांपासून दूर केलं पाहिजे, तर आपल्याला आपल्या ऑपरेशन्समध्ये यश येणार आहे. आणि मग त्याच्यानंतर आपण एक नवीन ऑपरेशन हातात घेतलं आपल्या आर्मीनी, त्याचं नाव होतं ऑपरेशन सद्भावना. आज आपण काश्मीरमधली जी परिस्थिती थोडीशी पालटताना पाहतोय, या परिस्थितीच्या पालटण्यामागे हे ऑपरेशन सद्भावना हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. या ऑपरेशन सद्भावनाच्या माध्यमातून आर्मीनी खूप गोष्टी केल्या, म्हणजे आर्मीने अनंत गोष्टी या ऑपरेशन सद्भावनाच्या माध्यमातून केल्या. म्हणजे त्यांनी तिथे गेल्या 20 वर्षामध्ये काश्मीरमधली परिस्थिती काय आहे तर 20 वर्षामध्ये काश्मीरमध्ये शाळाच उघडलेल्या नव्हत्या, अनेक शाळा उद्ध्वस्त झालेल्या होत्या. मग आपल्या आर्मीनी काय केलं तर आपल्या आर्मीनी त्या शाळा बांधल्या नव्याने, तिथे विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायला सुरुवात केली. या सर्वांच्या आधी एक गोष्ट आपण जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे ऑपरेशन सद्भावनाला जाण्यापूर्वी. ते काय आहे तर काश्मीरमध्ये आपले जवान काय मनस्थितीमध्ये काम करतात हे जर का आपल्याला बघायचं असेल तर कधीतरी एकदा काश्मीरमध्ये जवानांच्या सोबत त्या आर्मीच्या कॉन्व्हॉय मधनं आपण प्रवास करायला पाहिजे. मग ज्यावेळेला आपण असा प्रवास करतो त्यावेळेला आपल्याला काय लक्षात येतं तर प्रचंड मोठ्या गाड्यांचा ताफा असतो. म्हणजे आर्मीची गाडी एखाद दुसरी गाडी काश्मीरमधनं कधीच जात नाही. ज्यावेळेला ते जातात ते त्यावेळेला एकत्र जातात. साधारण 150 ते 200 गाड्या जवानांच्या एकत्र असतात, त्याला आपण आर्मीचा कॉन्व्हॉय म्हणतो. या कॉन्व्हॉय मधनं जाताना आपल्याला कदाचित असं वाटू शकतं की 150 ते 200 आर्मीच्या गाड्यांमधनं एकाच वेळेला आपण जातो, याचा अर्थ आपण खूप सुरक्षित असणार. तर कृपया तसं मनात आणू देखील नका. त्याचं कारण असं आहे की काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचं पहिलं लक्ष आहे इंडियन आर्मी. त्यामुळे तुम्ही ज्या वेळेला इंडियन आर्मीच्या बरोबर जाता त्यावेळेला तुम्ही सगळ्यात पहिले लक्ष ठरता. मग त्याच्यासाठी म्हणून इंडियन आर्मीने काय केलेलं असतं तर आपण ज्या वेळेला आपल्याला किती सुरक्षा योजना तिथे करावी लागते तर ज्या वेळेला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपला आर्मीचा कॉन्व्हॉय जातो, म्हणजे आपण असं गृहीत धरूया की काश्मीरमधला सगळ्यात महत्त्वाचा रस्ता म्हणजे तिकडचा जो महामार्ग आहे तो आहे जम्मूवरनं काश्मीरला जाणारा. साधारण 12 तास लागतात या मार्गावरनं जाताना. ज्या वेळेला आपल्या आर्मीच्या कॉन्व्हॉयला या मार्गावरनं जायचं असतं त्यावेळेला आपण किती खबरदारी घेतो तर आर्मी कॉन्व्हॉय त्या मार्गावरनं जायच्या 24 तास आधी आपण पूर्ण तो रस्ता ब्लॉक केलेला असतो, दोन्ही बाजूनी ब्लॉक करतो. त्याच्याशिवाय या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुतर्फा 5 किलोमीटर अंतरावर आपण इलेक्ट्रॉनिक जॅमर्स लावलेले असतात. इलेक्ट्रॉनिक जॅमर्सचा का वापर तर अगदी अलीकडे झालेले जे सगळे स्फोट आहेत हे जर का तुम्ही बघितले तर तुम्हाला असं लक्षात येईल की मोबाईलचा वापर झालेला आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस वापरले गेले आहेत. त्यामुळे आता अशी अद्ययावत यंत्रणा दहशतवाद्यांच्या देखील हाताशी उपलब्ध आहे की ते अद्ययावत रिमोट कंट्रोलने स्फोट घडवू शकतात. तर अशा प्रकारचा कोणताही स्फोट होऊ नये म्हणून त्या महामार्गाच्या दुतर्फा 5 किलोमीटर अंतरावर दोन्ही बाजूला सगळीकडे आपण इलेक्ट्रॉनिक जॅमर्स लावलेले असतात. एवढं सगळं होऊन पण आपल्याला खात्री असते का तर आपल्याला खात्री नसते की कोणत्याही क्षणी हल्ला होण्याची शक्यता याचीच खात्री आपल्याला अधिक असते. त्याच्यामुळे आपण काय करतो तर या आर्मीच्या कॉन्व्हॉयमध्ये आपण रडार्स लावलेली असतात. म्हणजे तुम्ही वर्ण ट्रक बघितले तर तुम्हाला दिसणार नाहीत पण त्याच्या आतमध्ये रडार्स ऑपरेट करत असतात. त्याच्या आतमधनं आपण तोफा घेऊन जातो. म्हणजे समजा हा कॉन्व्हॉय जात असताना कोणत्याही एका क्षणी अटॅक झाला दहशतवाद्यांचा तर तत्क्षणी आपल्याला उत्तर देता येईल अशी सज्जता त्याच्यामध्ये असते. हे सगळेजण जे बाहेर पडतात ते त्या एका कॉन्व्हॉय ग्राउंडवरनं बाहेर पडतात. या कॉन्व्हॉय ग्राउंडवर काय अवस्था असते तर आपण असं म्हणतो की अनेकदा की पिन ड्रॉप सायलेन्स. म्हणजे काय तर अगदी एखादी टाचणी जरी पडली तरी देखील त्याचा मोठा आवाज येईल, आपल्याला ऐकू येईल एवढा मोठा आवाज असेल. एवढी शांतता, ही शांतता जर का अनुभवायची असेल तर आपल्याला त्या कॉन्व्हॉय ग्राउंडवर जायला पाहिजे. त्या कॉन्व्हॉय ग्राउंडवरचं वातावरण काय असतं तर हे सगळे जवान जे या 200 वाहनांमधनं जातात ते एकत्र येतात एका ठिकाणी. प्रत्येक कॉन्व्हॉय ग्राउंडवर एक मंदिर असतं, त्याचं नाव आहे सर्वधर्म समभाव मंदिर. कारण आपल्या आर्मीमध्ये आपल्या लष्करामध्ये वेगवेगळ्या जाती जमातीचे धर्माचे असे सगळेजण आचरण करणारे जवान आहेत आणि त्याच्यामुळे ते सर्वधर्म समभाव मंदिर आहे. त्या सर्वधर्म समभाव मंदिराच्या समोर एक प्रार्थना केली जाते. त्याच्यानंतर सर्वच्या सर्व जवान रांगेमध्ये उभे राहतात आणि त्याच्यानंतर त्याच्यापैकीला एक एक जण जातो आणि नमस्कार करतो आणि बाहेर येतो. साधारण हे सगळं व्हायला 2 तासाचा अवधी लागतो, 2 ते 2.5 तासाचा. हे 2 ते 2.5 तास पिन ड्रॉप सायलेन्स असतो. मी अनेकदा हे सगळं बघितलेलं आहे, अनुभवलेलं आहे आणि प्रत्येक वेळेला माझ्या मनात विचार येतो की तो जो कोणी जवान तिकडनं जातो त्याच्या चेहऱ्यावर तुम्हाला प्रचंड चिंता, एक प्रश्नचिन्ह मोठं सतत वाचायला मिळतं. सगळ्यांच्या डोक्यावर प्रचंड टेन्शन असतं. हे कसलं टेन्शन असतं तर आपण इकडनं निघणार आहोत, इच्छित स्थळी पोहोचणार का माहीत नाही, कधी पोहोचणार
माहीत नाही. कसे पोहोचणार माहीत नाही. किती वेळ लागणार माहीत नाही. एकाही प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहिती नसतं, जवानांना माहिती नसतं. मग ज्या वेळेला असं प्रचंड म्हणजे जीवावरचं टेन्शन घेऊन ज्या वेळेला तो जवान त्या सर्वधर्म समभाव मंदिरामध्ये जातो आणि त्या समोरच्या प्रतिमेला नमस्कार करतो, मग तिथे कदाचित गणपतीची प्रतिमा असेल, जीजस ख्राइस्टची प्रतिमा असेल किंवा मक्के मदिनेची प्रतिमा लावलेली असेल, त्यावेळेला त्या जवानाच्या मनामध्ये काय नेमके भाव असतील? त्याला खरंच गणपती दिसत असेल का त्या गणपतीच्या जागी आपल्या बायकोचा चेहरा दिसत असेल, आपल्या मुलाचा चेहरा दिसत असेल, आपल्या आई वडिलांचा चेहरा दिसत असेल? नेमकं काय होत असेल त्यावेळेला, असं अनेकदा माझ्या मनामध्ये येतं. एवढं प्रचंड टेन्शन घेऊन हे जातात. बरं, ज्या वेळेला निघतात त्यावेळेला आपण समजा एखाद्या ठिकाणी प्रवासाला निघालो तर आपण काय करतो? गाडीत चढल्यानंतर तर आपण पहिल्यांदा जाऊन विंडो सीट पकडतो. आपण समजा जर का आर्मीच्या जवानांबरोबर जात असू आणि विंडो सीट पकडली तर आपण सगळ्यात पहिली चूक केलेली असेल. कारण काश्मीरमध्ये ज्या वेळेला आर्मीचा कॉन्वॉय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो त्यावेळेला त्यांच्या सर्वच्या सर्व खिडक्या बंद केलेल्या असतात. का बंद केलेल्या असतात? त्याचं कारण असं आहे की दहशतवाद्यांना देखील माहिती आहे की किती सज्जता यांनी केलेली आहे. अशा वेळेला कदाचित युद्ध छेडणं खूप कठीण असतं, अचानक हल्ला करणंही कठीण असतं. मग त्यावेळेला काय करतात ते, तर काश्मीरमधली जी छोटी छोटी लहान मुलं आहेत त्यांना 50-100 रुपये देतात, हँड ग्रेनेड्स हातात ठेवतात आणि उघडलेल्या खिडकीतनं टाकायला सांगतात. आणि ती मुलं येऊन काय करतात, त्यांना काहीच देणं घेणं नसतं. त्या मुलांना फक्त वरची पिन काढायची असते आणि एखादी खिडकी उघडलेली दिसली आर्मीच्या कॉन्वॉयची तर फक्त हँड ग्रेनेड आत टाकायचं, बाकीचं काम हँड ग्रेनेड करतो. साधारण 50 जण ठार होतात, 50 जवान ठार होतात. आतापर्यंत अनेकदा असे आपले जवान ठार झालेले आहेत. आणि म्हणून आर्मीचा कॉन्वॉय ज्या वेळेला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काश्मीरमध्ये कुठेही जातो त्यावेळेला सर्वच्या सर्व खिडक्या दरवाजे सगळ्याच्या सगळं बंद असतं. आता कल्पना करा की या सर्व अवस्थेमधनं आपण जातोय तर आपल्याला काय वाटेल? या सगळ्या परिस्थितीतून जात असताना गेल्या 20 वर्षांमध्ये आपल्याला हे ऑपरेशन सद्भावना सुचलं आणि या ऑपरेशन सद्भावना नंतर आपण अनेक चांगल्या गोष्टी केल्या. म्हणजे काय केलं तर आपण काश्मीरी जनतेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. काश्मीरमधली माणसं काय करत होती तर ती 20 वर्ष फक्त घरामध्ये बसलेली होती, बाकी काहीही नाही. तुम्ही घराच्या बाहेर पाऊल टाकलं की दहशतवादी तुम्हाला गोळ्या घालतात. त्याच्यामुळे तुम्ही बाहेर काहीच करू शकत नाही. तुम्ही ना शेती करू शकत, ना तुम्ही नोकरी करू शकत, ना तुम्ही काहीच करू शकत नाही. आपल्याला समजा घरी बसायला सांगितलं तर काय वाटेल? आपल्याला 4-2 दिवस मजा वाटेल, त्याच्यानंतर आपल्यालाही कसं तरी होईल. काश्मीरमधली जनता साधारण गेली 20 वर्ष फक्त घरात बसलेली आहे, बाकी काहीही त्यांनी केलेलं नाही. म्हणजे समजा असं गृहीत धरा की ज्या वेळेला दहशतवादाच्या संदर्भातला आपला जो लढा आहे तो सुरू झाला त्यावेळेला एखाद्या मुलाचा जन्म झालेला असेल तर तो आज मुलगा 20 वर्षाचा असेल, तो 20 वर्षात घराच्या बाहेर कुठेही पडलेला नाही. तो ना शाळेत गेलाय, ना कॉलेजमध्ये गेलाय, ना आणखीन कुठेही गेलेला, ना त्याला जगात काय चाललंय माहिती आहे, अशी अवस्था आहे. तर काश्मीरमधली जनता जी आहे ही अशी एकदम गेल्या 20 वर्षामध्ये प्रचंड अशांत झालेली आहे या सगळ्या घटनांमधनं. आणि हे आपल्याला लक्षात आल्यामुळे आपण काय केलं तर आपण त्यांना सांगितलं की नाही, तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत पाठवा. त्यांनी सांगितलं की नाही, दहशतवादी मारायला येतात. मग काय करणार? नाही, आम्ही आहोत. आपल्या जवानांनी त्यांना कॉन्फिडन्स दिला, आपल्या जवानांनी त्यांना आत्मविश्वास दिला आणि त्याच्यानंतर आपण त्यांच्यासाठी खूप गोष्टी करायला घेतल्यात. शेती 20 वर्षात झालेली नव्हती, आपल्या जवानांनी शेती करायला मदत केलेली आहे. अनेक ठिकाणी तर प्रत्यक्ष शेती देखील केलेली आहे. शेती करणं, शाळा चालवणं, शाळेमध्ये शिक्षक येणार कोण? तर काश्मीरमध्ये आजही अशी अवस्था आहे की काश्मीरमध्ये आत्ता कुठे 5 ते 6% शिक्षक हे काश्मीरमधले तयार झाले आहेत गेल्या 5-6 वर्षातल्या आपल्या मेहनतीनंतर. बाकीचे शिक्षक कोण आहेत? तर आर्मीचे जवान शिकवत आहेत आता काश्मीरमधल्या शाळांमध्ये. शाळांमध्ये जाऊन शिकवणं हे त्यांचं काम नाहीये. पण समजा जर का काश्मीरमधल्या शाळा सुरू झाल्या, मुलं यायला लागली, काश्मीर थोडंसं व्यवस्थित व्हायला लागलं तर त्याचा आपल्याला फायदा होणार आहे हे त्यांना माहिती आहे, भारताला त्याचा फायदा होणार आहे हे माहिती आहे. आणि म्हणून ते या सगळ्या गोष्टी करतायत. या ऑपरेशन सद्भावनाच्या दरम्यान एक खूप आणखीन मोठी आणि महत्त्वाची घटना घडली, ती आपल्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे आणि ती आपले माजी राष्ट्रपती जे आहेत डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याशी थेट संबंधित आहे. ज्या वेळेला प्रतिभाताई पाटील आपले राष्ट्रपती झाले त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदोत्सव साजरा झाला. तसा एक थोडासा आनंद मला देखील झाला, पण मला त्याच्या वेळेला खूप वाईट वाटलेलं होतं. त्याचं कारण असं होतं की डॉक्टर अब्दुल कलाम नावाचा एक राष्ट्रपती आपण त्यावेळेला राजकारण करून गमावलेला होता. हा माणूस का महत्वाचा आहे तर या माणसाने खूप महत्वाची गोष्ट केली आहे भारतासाठी. म्हणजे अनेक महत्वाच्या गोष्टी केलेल्या आहेत. त्यातली एक महत्वाची गोष्ट एक थोडंसं आठवून बघा की पूर्वीचे अगदी सुरुवातीचे ते 3 राष्ट्रपती आहेत म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आझाद, तर यांच्या पलीकडे जे राष्ट्रपती नंतर झाले त्यांच्याबद्दल सर्वसामान्य जनतेला किंचितशी देखील आत्मीयता नाहीये. आपल्या सगळ्यांना असं वाटतं की ते राजकारणांचे कोणाचे तरी कोणत्या तरी एका पक्षाचे रबर स्टॅम्प म्हणून त्यांनी आतापर्यंत काम केलेलं आहे.
देशासाठी काम करणारा, देशातल्या लहान मुलांना आवडणारा, देशातल्या तरुणांना आवडणारा, देशवासियांना आवडणारा असा हा राष्ट्रपती होता. त्यांचं नाव होतं डॉक्टर APJ अब्दुल कलाम. काश्मीरच्या संदर्भात त्यांची भूमिका देखील खूप महत्वाची आहे. का महत्वाची आहे तर काश्मीरमध्ये एक महत्वाचं ऑपरेशन मधल्या काळात एक केलं गेलं. ब्रिगेडियर हसन नावाचे एक मुस्लिम अधिकारी होते, परंतु कट्टर राष्ट्रभक्त असे अधिकारी होते. त्यांनी काय केलं तर त्यांनी काश्मीरमध्ये टीव्ही नेला. डिश टीव्ही आज आपण बघतो, आपल्याकडे अनेक ठिकाणी डिश लागलेली असते, उपग्रहाद्वारे याचं प्रक्षेपण होतं. तर ब्रिगेडियर हसन यांनी एक विचार केला आणखी काश्मीरमध्ये त्यावेळेला काय होतं तर काश्मीरमधल्या काही घरांमध्ये त्यावेळेला टीव्ही दिसायचा. पण या टीव्हीवर काय दिसायचं तर फक्त PTV दिसायचं, म्हणजे पाक टेलिव्हिजन दिसायचं. आणि या पाक टेलिव्हिजन तुम्ही जर का आज देखील कुठे दिसत असेल, तुम्ही लावून बघितलं तर आपल्याला ते उर्दूमध्ये चालू असतं. त्याच्यामध्ये फक्त 3 शब्द लक्षात येतात, हिंदुस्थान, पाकिस्तान, काश्मीर. हिंदुस्थान, पाकिस्तान, काश्मीर. तुम्ही PTV केव्हाही लावून बघा, या 3च गोष्टी सतत सांगितल्या जातात. काश्मीरी जनतेने काय केलं तर गेली 20 वर्ष काश्मीरी जनता फक्त PTV बघत होती. त्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये काय तयार झालेलं होतं तर या जगातली सगळ्यात मोठी समस्या कोणती? हिंदुस्थान, पाकिस्तान, काश्मीर. हिंदुस्थान, पाकिस्तान, काश्मीर. कारण 24 तास ते फक्त तेच बघत होते, तेच ऐकत होते. मग ज्या वेळेला ब्रिगेडियर हसनांच्या डोक्यात आलं त्यावेळेला त्यांनी असा विचार केला की नाही, ही जर का भारतीय माणसं आहेत, काश्मीरी भारतीय आहेत, तर त्यांनी हा टीव्ही का बघायचा, पाक टीव्ही? त्यांनी स्टार टीव्ही का नाही बघायचा? त्यांनी झी टीव्ही का नाही बघायचा? आणि मग त्यांनी काय केलं तर काश्मीरमध्ये तुम्हाला केबल लाईन टाकणं फार कठीण आहे. आपण बघितलं की काश्मीरमधले पहाड कसे आहेत, त्याच्यामधनं तुम्ही केबलची लाईन कुठून टाकणार आणि काय कसं करणार. पण मग डिश टीव्हीच्या मार्फत आपल्याला हे सगळं करता येतं. हे साधारण 2002 साली ब्रिगेडियर हसनच्या लक्षात आलं आणि त्याच्यानंतर त्यांनी तिथे टीव्ही नेला. या टीव्हीनी काय काम केलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे दहशतवाद्यांना पाकिस्तान पासून तोडण्यामध्ये या टीव्हीनी एक खूप महत्वाची भूमिका बजावली आहे. काय भूमिका बजावली तर ही जेव्हा हा डिश टीव्ही त्यांनी नेला त्यावेळेला या सगळ्या काश्मीरी जनतेने काय बघायला सुरुवात केली, त्यांनी झी टीव्ही बघायला सुरुवात केली, त्यांनी स्टार टीव्ही बघायला सुरुवात केली. आणि मग त्यांना असं लक्षात आलं की नाही, हा त्यांना भारत काय आहे हे माहितीच नव्हतं कधी. काश्मीरमधली मंडळी कधीच भारतात आलेली नव्हती, त्यामुळे भारत हा काय चीज आहे हे त्यांना कधीच माहिती नव्हतं. त्या निमित्ताने त्यांना भारत दिसायला लागला. भारतामधल्या वेगवेगळ्या गोष्टी त्यांना पाहता आल्या, भारतातल्या बातम्या ऐकायला लागले. आणि मग त्यांना असं लक्षात आलं की या बातम्यांमध्ये असं काही सांगत नाहीत हिंदुस्थान, पाकिस्तान, काश्मीर, हिंदुस्थान, पाकिस्तान, काश्मीर. इथे काहीतरी वेगळंच चालू असतं. इथे कुठेतरी काहीतरी स्टॉक एक्सचेंज नावाची एक ठिकाण आहे, तिथे काहीतरी होत असतं. या भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माणसं आहेत, ती काय काय करत असतात. कोणीतरी एक माणूस असतो, तो प्रचंड मोठी लांब मिशी वाढवतो, ट्रक काय त्याने खेचतो, कोणीतरी दाताने ट्रक खेचतो. 1000 प्रकारची माणसं या भारतामध्ये भरलेली आहेत आणि ती 1000 गोष्टी करत असतात. बरं, त्यांनी काय केलं तर त्यांनी वेगवेगळ्या सिरियल्स बघायला सुरुवात केली. सासू, सून, या सगळ्या सिरियल्स त्यांना दिसायला लागल्या. त्यांना भारतामध्ये प्रचंड श्रीमंती आहे असं एक चित्र त्यांच्या नजरेसमोर उभं राहिलं. कारण काय तर ते तिथे त्या झी टीव्हीवर काय बघायचंय तर घरातली बाई स्वयंपाक करत असते, एकदम छान कोरी साडी घालून, मस्तपैकी दागिने अंगावर असतात, छान साडी घातलेली असते आणि ती काय करते तर ती घरात स्वयंपाक करते. या भारतामध्ये प्रचंड श्रीमंती आहे. यातला विनोदाचा भाग जरी आपण थोडासा सोडून दिला तरी काय झालं तर या टीव्हीने काश्मीरी जनतेच्या समोर एक वेगळ्या भारताचं चित्र निर्माण केलं. हे समृद्ध भारताचं चित्र होतं. आणि तुम्ही असा विचार करा की 20 वर्ष एखादा माणूस फक्त घरात बसलेला आहे, तुम्ही घराच्या बाहेर पाऊल टाकलं तर तुमचा प्राण जाऊ शकतो अशी अवस्था आहे, आणि तुम्हाला असं समृद्ध चित्र दिसतंय तर तुम्हाला काय वाटेल? प्रत्येक माणसाला असं वाटणं साहजिक आहे की ही जी समृद्धी आहे, ही जी प्रगती आहे, ही आपल्याला मिळायला पाहिजे. त्या निमित्ताने काश्मीरी जनतेला एक जाणीव झाली. ही जाणीव कसली होती तर ही जाणीव अशी जाणीव होती की नाही, आपल्याला समृद्ध व्हायचं आहे. समृद्धता कोणत्या दिशेने आहे? पाकिस्तानच्या दिशेने नाहीये, समृद्धी भारताच्या दिशेने जाण्यामध्ये आहे. आणि मग त्यांना असं लक्षात आलं की नाही, आपल्याला समृद्धी हवी असेल तर आपल्याला शांतता असली पाहिजे. आणि ही शांतता आपल्याला कोण देऊ शकतो? आपल्याला पाकिस्तान नाही देऊ शकत, आपल्याला भारत देऊ शकतो. हा काश्मीरी जनतेच्या मनातला जो बदलाव आहे, ही जी मानसिकता जी बदललेली आहे, ही खूप महत्वाची होती. पण हा टीव्ही त्यांना त्याच वेळेला दिसला असता जर तिथे वीज उपलब्ध झाली असती. आणि ही वीज कोणी उपलब्ध करून दिली तर ही वीज डॉक्टर APJ अब्दुल कलाम नावाच्या एका राष्ट्रपतींनी उपलब्ध करून दिली. काय महत्वाचं योगदान आहे अब्दुल कलामांचं तर त्याच्याविषयी मी थोडंसं सांगतो. आपण काश्मीरचा विषय थोडासा अगदी काही 5 मिनिटासाठी बाजूला ठेवणार आहोत. मला असं वाटतं की कलामांचं ही योगदान आपण एकदा कधीतरी समजून घेतलं पाहिजे. कलामांनी काय केलं तर कलामांच्या वेळेला, म्हणजे मी आता गेली अनेक वर्ष लोकसत्तासाठी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कव्हर करतोय. ज्या वेळेला तुम्हाला एखादा विषय कव्हर करायचा असतो त्यावेळेला तुम्हाला त्या विषयातल्या तज्ञांशी सतत संपर्क असावा लागतो तुमचा.
तर तसा सायन्स अँड टेक्नॉलॉजी कव्हर करायचं म्हणजे देशभरातल्या वेगवेगळ्या संशोधकांशी संबंध असला पाहिजे, संपर्क असला पाहिजे. आणि त्याच्यामुळे मी त्यावेळेला वेगवेगळे हे जे संशोधक आहेत त्यांच्याशी सतत संपर्क ठेवून होतो. डॉक्टर कलामांची आणि माझी 20 वर्ष जुनी ओळख आहे. तर गेली 20 वर्ष त्यांच्या संपर्कात होतो. तर जसा त्यांच्या संपर्कात होतो तसा चिदंबरम जे आहेत त्यांच्या संपर्कात होतो, डॉक्टर अनिल काकोडकरांच्या संपर्कात होतो. ज्या वेळेला डॉक्टर कलाम राष्ट्रपती झाले त्यावेळेला असं लक्षात आलं की पूर्वी यापैकी कोणालाही फोन केला म्हणजे कोणत्याही देशातल्या ज्येष्ठ वैज्ञानिकाला फोन केला की तो 4 पैकी कोणत्या तरी एका ठिकाणी असायचा. मुंबईमध्ये जिथे त्यांचं मुख्यालय आहे, अनेक वैज्ञानिक संस्थांची मुख्यालय ही बंगलोर किंवा चेन्नईमध्ये आहेत. त्यामुळे ते मुंबईत असायचे, चेन्नई किंवा बंगलोरमध्ये असायचे किंवा मग दिल्लीमध्ये असायचे, कारण ती राजधानी आहे आणि प्रत्येकाला आपापल्या प्रमोशनचं देणं घेणं असू शकतं. आणि त्याच्यामुळे ही सगळी मंडळी वैज्ञानिक ही या 4 ठिकाणांमध्ये फिरत असायची. याला मी एक चौकोन म्हणतो, या चौकोनात फिरत असायची. पण ज्या वेळेला कलाम राष्ट्रपती झाले त्यावेळेला तुम्ही चिदंबरमना फोन केला तर ते असं सांगायचे की अरे नाही, मी ना बिहारमधलं एक दुर्गम खेडं आहे, त्या दुर्गम खेड्यामध्ये दरभंगा जिल्ह्यामध्ये आहे. कोणाला तुम्ही आणखीन एका वैज्ञानिकांना फोन केला की तो सांगायचा नाही, अरे मी केरळमधल्या कोणत्या तरी एका दुर्गम खेड्यामध्ये आहे. मग एकदा माझ्या मनात असा प्रश्न आला की हे एकदम अचानक भारतातले सगळे वैज्ञानिक एकदम अचानक दुर्गम खेड्यांमध्ये कसं काय जायला लागले. मग त्याचा शोध घेतला. त्यावेळेला असं लक्षात आलं की कलाम राष्ट्रपती झाल्यानंतर आपल्याकडे काय आहे की आपल्या देशामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचं काम करणारी खूप चांगली मंडळी आहेत. ही सगळी चांगली मंडळी वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात. एखादा नवीन त्यांना शोध लागतो आणि तो शोध लागल्यानंतर त्यांना असं वाटतं की आपण हे जे काही नवीन शोधलेलं आहे हे आपल्या देशवासियांपर्यंत गेलं पाहिजे, पोहोचलं पाहिजे. त्यांच्यापर्यंत गेलं, त्यांच्यापर्यंत पोहोचलं की त्याच्यानंतर हे देशभरामध्ये पोहोचू शकतं. देशभरामध्ये देशाला त्याचा फायदा व्हायला पाहिजे. मग ही मंडळी काय करायची की त्यांनी लावलेला शोध जो आहे तो ते राष्ट्रपतीच्या किंवा पंतप्रधानांच्या नावाने लिहायचे आणि लिहून द्यायचे. पूर्वी काय व्हायचं नाही, परंतु त्यावेळेला राष्ट्रपती झाले ते पत्र वाचलं जायला लागलं. त्यांनी काय केलं होतं तर त्यांनी वेगवेगळ्या भाषा ज्या आहेत त्या भाषांची पत्र होती ती वाचण्याचा एक स्टाफ ठेवलेला होता. काही माणसांनी त्याच्यासाठी नियुक्त केलेली होती. त्यामुळे ही सर्व पत्र वाचली जायची. जिथे त्यांना लक्षात यायचं की हा चांगला प्रयोग आहे, हा कदाचित सायंटिफिकली व्यवस्थित होईल, तिथे या ज्येष्ठ संशोधकांना किंवा वैज्ञानिकांना पाठवायचं. आता पूर्वीच्या आधी ज्यावेळेला आपण पाठवत जायचं त्यावेळेला काय व्हायचं तर अधिकारी कुठेतरी व्यवस्थित आपल्या एसी केबिनमध्ये बसायचा, एक छान रिपोर्ट तयार करायचा. त्याच्यामध्ये खूप छान शब्दप्रयोग असायचे, सुंदर बहुत खूप बहुत बढिया आणि मग ते सादर केले जाते. पण कलामांच्या बाबतीत असं होण्याची शक्यता नव्हती की कोणत्याही वैज्ञानिकाने त्यांच्या केबिनमध्ये बसून रिपोर्ट केला. त्याचं कारण कलाम हे स्वतः वैज्ञानिक आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्ट व्यवस्थित त्यांचं आहे. त्यामुळे ते काय करायचे की प्रत्येक संशोधकाला सांगायचं की तुम्ही जायचं आणि येऊन सायंटिफिक रिपोर्ट सबमिट करायचा. सायंटिफिक रिपोर्ट तुम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणावर गेल्याशिवाय तुम्ही सबमिट नाही करू शकत. आणि मग त्याच्यामुळे मग अशा अनेक कल्पना यायला लागल्या. या कल्पनांचा फायदा काय झाला तर या कल्पनांचा फायदा म्हणजे अशाच एका दरभंगा जिल्ह्यात काम करणाऱ्या डॉक्टर जोशी नावाच्या एका माणसाने एक नवीन प्रयोग केला होता. त्याचं नाव होतं मायक्रो मिनी हायड्रल प्रोजेक्ट. म्हणजे काय तर जलविद्युत निर्मिती कशी होते तर आपण खूप मोठ्या प्रमाणावर पाण्याचा साठा करून ठेवतो, त्याच्यानंतर तो पाण्याचा साठा वेगात सोडतो, खालच्या बाजूला टर्बाईन्स असतात, त्याच्यावर तो साठा पडतो, ते पाणी पडतं आणि ते टर्बाईन्स वेगात फिरतात आणि जलविद्युत निर्मिती होते. या डॉक्टर जोशींनी असा विचार केला की समजा जर का अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर जलविद्युत निर्मिती होत असेल तर विज्ञान सगळ्या ठिकाणी सारखंच असतं. म्हणजे काय तर छोट्या प्रमाणावर जर का मी पाणी सोडलं तर छोट्या प्रमाणावर विद्युत निर्मिती व्हायला पाहिजे. मग माझ्या घराच्या बाजूला एखादा ओहळ असेल, ओढा असेल तर त्याच्यामधनं मला छोट्या प्रमाणावर का होईना पण विद्युत निर्मिती करता येईल का. त्यांनी प्रयोग करून बघितला, तो यशस्वी झाला. त्याला त्यांनी मायक्रो मिनी हायड्रल प्रोजेक्ट असं नाव दिलं. तो बघायला डॉक्टर चिदंबरम गेले होते. तो प्रयोग यशस्वी झाला, त्याच्या सगळ्याची महती कळली आणि त्याच्यानंतर डॉक्टर कलाम त्यांना माहिती होतं की या देशामधली कुठे काय परिस्थिती होती. त्यांनी आर्मीच्या ऑफिसर्सना बोलवलं आणि त्यांनी आर्मीच्या ऑफिसर्सना असं सांगितलं की काश्मीरमधल्या समस्यांमध्ये वीज आहे, काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर ओहळ आहेत, मोठ्या प्रमाणावर ओढे आहेत, तर तिथे तुम्ही बघा की अशा प्रकारची विद्युत निर्मिती आपल्याला करता येते का. मी ज्यावेळेला 2002 साली तिथे गेलो होतो त्यावेळेला हा प्रयोग पहिल्यांदा राबवला गेला आणि त्याच्यानंतर या प्रयोगांचं रेप्लिकेशन खूप वाढलं. आणि तुम्ही जर का आज गेलात तर काश्मीर आज उरी नावाचा जो सेक्टर आहे तो पूर्णपणे विजेच्या क्षेत्रामध्ये स्वयंपूर्ण झालेला आहे. हे सगळ्यात मोठं कलामांचं योगदान होतं. म्हणजे त्या ब्रिगेडियर हसनच्या डोक्यामध्ये ती टीव्हीची कल्पना आली, पण तो टीव्ही चालणार कशावर होता तर तो विजेवर चालणार होता. जर कलाम नसते तर हे सगळं आपल्याला नंतरचं जे आहे ते शक्य नसतं झालं. आणि कलाम असल्यामुळे किती चांगल्या गोष्टी घडल्या.
तर त्याचा अनुभव 26 जुलै नंतर मुंबईमध्ये आम्हाला देखील एकदा आला. 26 जुलैमध्ये मुंबईत काय झालं होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. महाप्रलय आलेला होता, संपूर्ण अर्ध्याहून अधिक मुंबई पाण्याखाली गेलेली होती. तर या सगळ्या घटनेनंतर एक साधारण 20 दिवसांनी कलाम मुंबईमध्ये आले, त्यांनी पाहणी केली आणि त्याच्यानंतर ते मंत्रालयात गेले. आता मंत्रालयात ज्या वेळेला अशा प्रकारे राष्ट्रपती किंवा पंतप्रधान येतात त्यावेळेला सर्वसाधारणपणे आपल्याकडचे अधिकारी काय करतात, तर एक खूप छान प्रगतीचं चित्र त्यांच्यासमोर उभं करतात. तर तसं आपल्याकडच्या महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांनी देखील एक खूप छान प्रेझेंटेशन केलं. त्या प्रेझेंटेशनद्वारे त्यांनी राष्ट्रपतींना असं सांगितलं की आता मिठी नदी आम्ही स्वच्छ करणार आहोत, त्याची खोली वाढवणार आहोत, त्याची लांबी काय आहे ती थोडीशी वाढवणार आहोत, रुंदी थोडीशी वाढवणार आहोत, आम्ही मिठी नदी एकदम स्वच्छ करणार आहोत, ती केवढी छान आणि स्वच्छ करणार तर त्याच्यामधनं तुम्हाला होडी घेऊन प्रवास देखील करता येईल वगैरे वगैरे. अशी मिठी नदीला दरवाजे लावणार आहोत, मिठी नदीला दरवाजे लावले की पुराचं पाणी आत घुसणार नाही वगैरे, असं भरपूर काय 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 त्यांनी सगळं कलामांच्या समोर सांगितलं. पण त्यावेळेला त्यांना जाणीव नव्हती की आपण कुणासमोर बोलतोय ते. त्याचं कारण असं आहे की कलाम हे स्वतः एक सायंटिस्ट आहेत, त्यांचं गणित अतिशय उत्तम आहे. ज्या क्षणाला या अधिकाऱ्यांचं प्रेझेंटेशन संपलं त्यावेळेला कलामांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर आपल्या अधिकाऱ्यांना महाराष्ट्रातल्या असं लक्षात आलं की आपण गडबड केली आहे. कारण काय, तर कलामांनी असं विचारलं की अहो तुम्ही मगाशी असं म्हणालात की तुम्ही अमुक अमुक बाय अमुकचे दरवाजे बसवणार आहात, अमुक बाय अमुकचं तुम्ही घनमीटर खड्डा खोदणार आहात, रुंदी वाढवणार आहात, लांबी वाढवणार आहात, तर तुम्ही अमुक बाय अमुकचे दरवाजे केलेत. तर तुम्हाला माहिती आहे का पाणी समजा जर का एवढ्या फ्लोनी आलं तर पाण्याचा जर का फ्लो एवढा मोठा असेल तर तुमचा हा दरवाजा देखील राहणार नाही. मग त्याच्यानंतर आपल्याकडच्या अधिकाऱ्यांना जाणीव झाली की आपण गणितामध्ये गडबड केली आहे. आपण काय केलं तर आपण फक्त प्रगतीचं चित्र उभं केलं, त्याच्यामागे गणितही नव्हतं आणि त्याच्यामागे विज्ञानही नव्हतं. आणि मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा ही प्रश्नांची सरबत्ती झाली, शाळेमध्ये कसं असतं की शिक्षक प्रश्न विचारतात आणि मग विद्यार्थी मान खाली घालून उभे असतात, तसं त्यावेळेचं चित्र होतं की कलाम प्रश्न विचारत होते आणि महाराष्ट्रातले सगळे अधिकारी मान खाली घालून उभे होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी लोकसत्तामधली आमची हेडलाईन होती की राष्ट्रपतींनी मंत्रालयात गेली अधिकाऱ्यांची शाळा. तर कलाम आपल्याला राष्ट्रपती लाभल्यामुळे आपल्याला जो फायदा झाला तो आपण काश्मीरमध्ये अनुभवला. काश्मीरमधलं एक ऑपरेशन आहे जे मी आता सांगणार आहे, त्या ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन सुखवली. काश्मीरच्या इतिहासामधलं किंवा भारताच्या इतिहासामधलं जे पाकिस्तानशी संबंधित आपलं युद्ध किंवा पाकिस्तानशी संबंधित जे सगळं एकूण इतिहास आहे त्याच्यामध्ये या ऑपरेशन सुखवलीला अनन्यसाधारण महत्व आहे. त्याचं कारण ऑपरेशन सुखवली हे इंडियन आर्मीने हाती घेतलेल्या ऑपरेशन सद्भावनाला आलेलं सगळ्यात मोठं आणि महत्वाचं यश होतं. या ऑपरेशन सुखवलीमध्ये काय झालं होतं, हे ऑपरेशन सुखवली अगदी एलओसीवर असलेल्या अशा एका खेड्यामध्ये लढलं गेलं की ते हिमालयाच्या डोंगर उतारावर असलेलं खेड आहे. हे खेड साधारण 16,500 फूट उंचीवर आहे. म्हणजे तिथे ज्या वेळेला ऑपरेशन सुरू झालं त्यावेळेला तिथे पोहोचण्यासाठी मला 6 तास लागले होते. आणि हे ऑपरेशन काय होतं तर मला माहिती अशी मिळाली होती की एक घर आहे, त्या घरामध्ये तिकडच्या आपल्या 9 दहशतवादी, अतिशय निष्ठुर आणि अतिशय कुख्यात असे दहशतवादी 9 दहशतवादी पहाटेच्या वेळेस त्या घरामध्ये येऊन थांबलेले होते आणि तिथे ऑपरेशन सुखवली सुरू झालेलं होतं. ते कळल्यामुळे मी तिथे गेलो, त्याच्यानंतर त्याची माहिती घेतली. त्यावेळेला असं लक्षात आलं होतं की काय झालं होतं नेमकं, तर शफी आणि नैकबी नावाचं एक कुटुंब त्या घरामध्ये राहत होतं. हे घर एकदम जवळ आहे एलओसीला, म्हणजे बॉर्डरच्या एकदम जवळ आहे. म्हणजे तुम्ही बॉर्डर क्रॉस केलीत पाकिस्तानातनं की तुम्ही पहिल्यांदा सुंबोली गावामध्ये पोहोचता, एवढं जवळ आहे. तर या घरात पहाटेच्या वेळेस हे 9 दहशतवादी आत घुसले होते आणि त्यांनी शफी आणि नैकबीला सांगितलं घरात शिरल्या की आम्हाला जेवण पाहिजे आणि आम्हाला काही काळ इथे राहायचंय, बहुधा आम्ही आज पूर्ण दिवसभर इथे राहणार आहोत असं त्यांनी त्यांना सांगितलं. त्यांच्याकडे बंदुका होत्या त्यामुळे त्यांना त्यांचं ऐकण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. त्यावेळेला शफीनी काय केलं तर शफीनी त्याची बायको नैकबी तिच्या कानात काहीतरी सांगितलं आणि तो दहशतवाद्यांना म्हणाला की आमचं स्वयंपाकघर पाकिस्तान म्हणजे काश्मीरमध्ये कसं असतं तर वरच्या बाजूला घर असतं, खालच्या बाजूला तुमचं डोंगर उतारावर स्वयंपाकघर असतं. तर शफीनी त्या दहशतवाद्यांना असं सांगितलं की आमचं स्वयंपाकघर खालच्या बाजूला आहे तर मी खालती जातो असं म्हणून तो खालती गेला. त्याच्या आधी त्यांनी बायकोच्या कानात काहीतरी सांगितलं होतं. थोड्या वेळाने काय झालं, त्याची बायको त्याच्या मुलाकडून निघाली आणि त्या दहशतवाद्यांनी तिला आठवलं आणि ते तिला म्हणाले तू कुठे चाललीस. ती म्हणाली की अहो तुम्हीच तर मगाशी सांगितलं की तुम्हाला जेवण पाहिजे म्हणून, तुम्हाला दिवसात जेवण नाही मिळालेलं, पाकिस्तानातनं आलाय आणि हिमालयात कुठेही तुम्हाला मध्ये जेवण नाही मिळालेलं तर आम्ही जेवण करायला चालले. ते म्हणाले की नाही पण तुझा नवरा गेला की मगाशी खालती. तर ती म्हणाली हो नवरा गेला बरोबर आहे पण तो भाजी वगैरे सगळं करून ठेवेल, म्हणजे तो भाजी चिरून ठेवेल वगैरे, पण त्याला जेवण कुठे येत आहे, जेवण मलाच करता येतं, त्यामुळे तुम्हाला जेवण पाहिजे असेल तर तुम्हाला मला पाठवायला पाहिजे. मग ते दहशतवादी एकमेकांशी बोलले आणि त्यांनी तिला जाऊ दिलं. तेव्हा ती त्याच्या मुलाला घेऊन खालच्या बाजूला गेली. शफी जो खालती गेलेला होता तो धावत धावत
तो काही खालती स्वयंपाकघरात गेलेला नव्हता. तो धावत धावत जवळच्या इंडियन आर्मीच्या पोस्टवर गेला. त्यांनी इंडियन आर्मीला सांगितलं, माहिती दिली की 9 दहशतवादी माझ्या घरामध्ये घुसलेले आहेत. आणि त्याच्यानंतर इंडियन आर्मीची पूर्ण मोठीच्या मोठी कुमक ही शफीच्या घराच्या आजूबाजूला आली आणि त्यांनी पूर्ण कॉर्डन ऑफ केलेलं होतं. समजा जर का ही कुमक म्हणजे ही घटना दहशतवाद्यांच्या संदर्भातली, ही मी जी तुम्हाला सांगतो ही 2005ची घटना आहे. तर समजा जर का ही घटना याच्या आधी घडली असती, म्हणजे 2000 साली घडली असती, म्हणजे ऑपरेशन सद्भावना सुरू व्हायच्या आधी घडली असती, तर हा शफी गेला नसता. शफी का गेला तिथे सांगायला इंडियन आर्मीच्या पोस्टला? कारण आता त्याला इंडियन आर्मीबद्दल आत्मीयता वाटत होती. काय होतं त्याच्या मागचं कारण? तर शफीचं गाव जे होतं, हे गाव या काश्मीरमधल्या सर्व माणसांना असं वाटतं, ते बहुतांश सगळेजण जे आहेत हे सगळे मुस्लिम समाजाशी संबंधित आहेत. त्यांना प्रत्येकाला असं वाटतं की आपण मुस्लिम आहोत, पाकिस्तान मुस्लिम आहे, त्यामुळे आपला देश कोणता? तर आपला देश पाकिस्तान आहे. भारत हा आपला देश आहे असं त्यांना वाटतच नाही. आणि मग त्याच्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की आपण पाकिस्तानात जायला पाहिजे, असं शफीच्या सगळ्या गाववाल्यांना देखील वाटायचं. शफीचं गाव किती मोठं आहे? तर साधारण 30 उंबऱ्यांचं गाव आहे, म्हणजे 30 घरं आहेत फक्त शफीच्या या गावामध्ये. तर या 30ही घरामधल्या लोकांना असं वाटायचं की आपण पाकिस्तानचे आहोत. एके दिवशी 1984 साली त्यांनी असा निर्णय घेतला